गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येतोय माझा? हो सर, आवाज येतोय. गुड मॉर्निंग. ओके. येतोय सर, येतोय. येतोय आवाज सर, येतोय. कंटिन्यू करा. उपस्थित आहेत का? प्रशांत, अभी काफी ब्लर्ड है. डहाणू प्रकल्प आवाज येतोय का माझा? जव्हार प्रकल्पातील शिक्षक हो सर, डहाणू प्रकल्पातील आहेत. शहापूर प्रकल्प, पेण प्रकल्प, पेण प्रकल्पातील 1ली ते 4थीचे शिक्षक उपस्थित आहेत. हो आहेत. हो सर. ओके. घोडेगाव प्रकल्प, घोडेगाव प्रकल्प, आहे सर. यस. सोलापूर, ठीक आहे. आपण या सेशनला सुरुवात करतोय. प्रशांत बोरकर सरांचं मी या ठाणे स्टुडिओ मधून प्रथमतः स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करते की आपण या सेशनला सुरुवात करावी. आवाज ओके. दयानंद सर, आवाज आ रही है? क्लियर है? बरोबर. नमस्कार सर्वांना. माझी शाळा माझा स्वाभिमान या उपक्रमांतर्गत आज वर्ग 1 ते 4 चे शिक्षक प्रशिक्षण आपण या ठिकाणी ऑर्गनाइज केलेलं आहे आणि या प्रशिक्षणासाठी आपल्याला ठाणे विभागातील संपूर्ण 1 ते 4 चे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्लीज एव्हरीवन ऑन युअर कॅमेरा. प्रत्येकाने स्वतःचे कॅमेरे ऑन करा. थँक्यू सो मच. तर कसे आहेत सर्वजण? ज्योती मॅम, आवाज येतोय माझा? हो येतो सरजी, येतो. ओके. सुनील सर कसे आहे?
शाळेची परिस्थिती सध्या काय आहे? शाळेतील सध्याची परिस्थिती काय आहे, म्हणजे किती विद्यार्थी अवेलेबल आहेत शाळेला, किंवा संपूर्ण विद्यार्थी शाळेला आलेत का? अटेंडन्स वगैरे पूर्ण आहे का विद्यार्थ्यांची? कोण सांगणार? आणि स्वतःची आताची सध्याची भावना सुद्धा आपल्याला थोडक्यात शेअर करायची आहे. तुम्ही हॅपी आहे, क्युरियस आहे, इंटरेस्टेड आहे, किंवा सॅड आहे, व्हॉट एव्हर ते पण असेल, ते कोण शेअर करेल? कोणी शेअर करणार नाहीत? सर सध्या ना आपले शाळेचे सर्व विद्यार्थी आलेले आहेत. जी. मी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा हिरवे इथून बोलतोय, जव्हार प्रकल्प. तर शाळा सुरू झालेल्या आहेत आणि सर्व विद्यार्थी शाळेत आलेले आहेत आणि आपलं रेग्युलर टीचिंग चालू आहे सर. थँक्यू सो मच गांबर सर. नेक्स्ट नेक्स्ट कोण शेअर करेल? सरस्वती शिंदे मॅडम, आवाज येतोय आपल्याला? माईक बघा मॅम, माईक माईक कॅमेऱ्याच्या बाजूला असतो बघा. सर आवाज येतोय? येतोय मॅम, बोला. हा, आमची शाळा पण रेग्युलर चालू आहे. सर्व विद्यार्थी उपस्थित आहे. पाऊस जास्त असल्यामुळं काही एक दोन दोन तीन असे अपघात होते आज आहे. आणि मी तर पाडलेले आहेत मुलांचे. ओके, चालेल. तर आज आपण या ठिकाणी या सत्रामध्ये काय काय बघणार आहोत त्याविषयीची माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी बघूया. तर सर्वात प्रथम माझी शाळा माझा स्वाभिमान आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन द्वारे सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आशा आहे की आपण सर्वांनी यावेळी मागील वर्षी ज्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे आणि शिकवत असताना आपल्याला आलेले जे काही अनुभव असतील, या अनुभवाच्या आधारावर आपण विद्यार्थ्यांसोबत यावर्षी कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी घेणार आहे याविषयीची थोड्याफार प्रमाणामध्ये आपण आत्मपरीक्षण केलेलं असेल, की मागच्या वर्षी माझ्या हातातून कोणत्या उणीवा राहिलेल्या आहेत त्या, आणि त्या उणीवांवर आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये काम करायचं आहे. तर असे काही शिक्षक ज्यांनी मागील वर्षी थोड्याफार प्रमाणामध्ये, जसं की आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसतोय, तर मागील वर्षी विद्यार्थ्यांची जी काही लर्निंग आउटकम होती, तर त्या लर्निंग आउटकमला लक्षात घेऊन काय असे नवीन बदल करण्याचा प्रयत्न कुणी असा विचार केलेला आहे का? आणि प्रश्न सुद्धा स्क्रीनवर आपल्याला दिसतोय की यावर्षी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय काय नवीन करण्याचा संकल्प केलेला आहे. कोणी करेल? प्रथमतः हे सांगा की आपल्याला संकल्प करणे गरजेचं आहे का? काहीतरी नवीन करायला पाहिजे असं आपल्याला वाटते का? विद्यार्थ्यांसाठी कुठंतरी आपण मागे किंवा कमी पडलो असे आपल्याला वाटते का, की वाटत नाही? कोणीच बोलत नाही, आवाज पण येत नाही. हॅलो, आवाज येतोय सर? येस येस. एक तर सर तुमचा आवाज थोडा लहान येतोय, तो मोठा झाला तर बरं होईल. बरं, चालेल. आता येतोय क्लिअर? हो हो, थँक्यू सर. ओके. मी रुपाली लोखंडे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा टोकावडे, गोडेगाव प्रकल्प. एकतर आपल्याला संकल्प करणे खूप गरजेचं आहे. आपल्या वर्गामध्ये सर्व मुलं त्या काठीण्य पातळीपर्यंत आले पाहिजे, आणि जे मागे राहिले ते आपल्याला, आपण जो संकल्प केलाय तो
त्या मुलांच्या बरोबर येईल की नाही या नंतरची गोष्ट आहे, पण ती मुलं आपल्या काठीने पातळीपर्यंत आली पाहिजे, त्या वर्गातल्या क्षमता त्यांनी प्राप्त केल्या पाहिजेत असं मला वाटतं. राईट, एक्झॅक्टली. तर आपल्याला याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी हा जो काही आहे, कदाचित होऊ शकते की काही विद्यार्थी त्यांचे जे काही लर्निंग आउटकम आहे ती लर्निंग आउटकम आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये बाकी विद्यार्थ्यांपेक्षा कुठेतरी कमी आपल्याला दिसतोय, पण आपण जे काही प्रयत्न करणार आहे तर ते प्रयत्न सर्वांसोबत सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे असायला पाहिजेत. थँक्यू सो मच मॅम शेअर करण्यासाठी. पुन्हा कोण शेअर करेल आणखी त्या व्यतिरिक्त? कोणीच असं संकल्प केलेला नाहीये का किंवा आपण ज्या काही गोष्टी करतोय विद्यार्थ्यांसाठी एव्हरीथिंग इज गुड आणि त्याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज नाहीये? मागील वर्षी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा आपल्याला मिळालेले जे काही रिझल्ट असेल, ज्या पद्धतीने अध्ययन निष्पत्ती आपल्याला झालेली आहे विद्यार्थ्यांची, ती सॅटिस्फाईड आहे असं वाटते प्रत्येकांना? कोणाकोणाला वाटते की सॅटिस्फाईड आहे, ओके चालेल आणि तशीच असायला पाहिजे? दिगंबर सर, आवाज येतोय माझा? हो सर, आवाज येतोय. नाही सर, आपण विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या क्षमता प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित पद्धतीनं केलं की विद्यार्थी बरोबर हे होतात. म्हणजे त्यांचे काठिण्य पातळी जी आहे ती त्यांना सोपी जायला लागते आणि मग हळूहळू त्यांच्यात बदल व्हायला लागतात. तर आपण जे ट्रेनिंग मागच्या वर्षी दिलं होतं त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपण पुढे आणलं होतं, पण आपण यावर्षी सुद्धा सुरुवातीपासून आपण हे चालू केलेलं आहे प्रशिक्षण. तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे खूपसा बदल होईल असं मला वाटतं सर. ओके, बट बदल होण्यासाठी सर्वात महत्वाचं हे आहे की त्याची गरज आहे का हे बघणे, हे सुद्धा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. नाही सर, गरज आहे ना सर. जे मागे पडलेले विद्यार्थी आहेत किंवा जे नवीन आलेले विद्यार्थी आहेत आमच्याकडे, हा, त्या सर्वांना त्या त्याच्यामध्ये आणणे, त्या क्षमतेमध्ये आणणं हे गरजेचं आहे सर. एक्झॅक्टली. आणि नवीन अभ्यासक्रम नवीन इयत्ता असल्यामुळे विद्यार्थ्यांना थोडं अवघड जातं. त्या नवीन इयत्तेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना तिथल्या त्या पद्धतीचं शिक्षण देणं गरजेचं आहे त्या वर्गाचं. राईट. तर त्यासाठी म्हणूनच आपण जर बघितलं माझी शाळा माझ्या स्वाभिमान या उपक्रमाअंतर्गत आश्रम शाळेमध्ये ज्यावेळी आपण कार्य करतो, तर कार्य करत असताना 1 ते 4 या भागामध्ये बघितलं तर आपण टीचिंग ऍट द राईट लेवल आपण ते इम्प्लिमेंट करतो. आणि याचा अर्थ हाच आहे की विद्यार्थी ज्या स्टेजला आहे, ज्या लेवलला आहे, त्या लेवललाच विद्यार्थ्याला आपण शिकवतो. त्यासाठी आपण गट वगैरे तयार करतो, पण गट तयार करण्याच्या आधी आपण एक प्रोसेस बघतोय आणि ती प्रोसेस म्हणजे काय, तर ती प्रोसेस आहे एक मूल्यांकनाची. म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वात आधी आपण काय करतो, तर सर्वात आधी आपण मूल्यांकन करतो आणि म्हणजे त्याला आपण असेसमेंट म्हणूया. तर आपण असेसमेंट घेतोय म्हणजे मूल्यांकन करतो आणि मूल्यांकन केल्याच्या नंतर मग आपण काय करतो, विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करतो आणि ग्रुप तयार केल्याच्या नंतर मग विद्यार्थ्याचे आपण सर्वात आधी थोडक्यामध्ये या ठिकाणी जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर आज आपण या ठिकाणी सर्वात आधी काय करणार आहे, असेसमेंट घेणार आहे. आणि असेसमेंट म्हणजे मूल्यांकन कशा पद्धतीने होते, त्याची प्रोसेस काय आहे, त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स काय आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहे. आफ्टर दॅट आपण बघतोय की आश्रम शाळेमध्ये आपण असेसमेंट विद्यार्थ्यांचे घेतल्याच्या नंतर आपल्याला विद्यार्थ्यांचं काय येते, तर आपल्याला विद्यार्थ्यांचे स्तर हे लक्षात येतात की विद्यार्थी हा कुठल्या स्तराला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रारंभिक स्तर असेल, त्यानंतर भाषेमध्ये आपण जर बघितलं तर प्रारंभिक आहे, मग अक्षर, शब्द, परिच्छेद आणि गोष्ट अशा पद्धतीने आपल्याकडे भाषेचे स्तर आपल्याला बघायला भेटतात. गणित असेल तर गणितामध्ये सुद्धा वर्ग पहिली आणि दुसरीसाठी आपल्याला बघायला भेटतो प्रारंभिक 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या सोबतच 1 अंकी संख्येची बेरीज आणि 1 अंकी संख्येची वजाबाकी अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या वर्गामध्ये बघायला भेटतो. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या वर्गामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये प्रारंभिक आहे, मग 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, त्यानंतर 2 अंकी संख्येची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार आणि शाब्दिक उदाहरण हे आपल्याला वर्ग तिसऱ्या आणि चौथीच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर हे झाले स्तर. मग आपल्याला ज्यावेळी विद्यार्थ्यांचे स्तर निश्चिती करतो, आता स्तर निश्चिती केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतो की काही विद्यार्थी ही एका गटामध्ये येतात. जसं की आता आपण बघितलंय स्तर, तर मग या स्तराचे आपण काय करतो, ग्रुप्स तयार करतो आणि ग्रुप तयार केल्याच्या नंतर मग त्या ग्रुपवर आपण काम करतोय, तर त्यालाच आपण काय म्हणतो, टीचिंग ऍट दी राईट लेवल. ओके, तर अशा पद्धतीने आपण या विद्यार्थ्यांवर काम करतोय आणि काम करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे हा की त्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन घेणे. आता आपण आजच्या या सत्रामध्ये बघणार आहोत की मूल्यांकन कशा पद्धतीने आपण घेणार
आणि मूल्यांकनाची प्रोसेस काय आहे ही सुद्धा आपण या ठिकाणी बघणार. तर मूल्यांकन घेण्याआधी विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे आवश्यक आहे. किती शिक्षकांना वाटते हे गरजेचं आहे आणि का हे गरजेचं आहे का शैक्षणिक वातावरण निर्माण करणे? जी सरस्वती मॅम प्लीज शेअर. बोला मॅम. हा, शैक्षणिक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, कारण मुलांना त्या ह्याच्यामध्ये त्यांना गुंतवून ठेवलं पाहिजे, कारण मुलांची भीती गेली पाहिजे. म्हणून असेसमेंटची भीती राहणार नाही मुलांना. असेसमेंट साठी प्रॉब्लेमॅटिक जाणार नाही असं म्हणणार का, म्हणायचं आहे का मॅम आपल्याला? हॅलो, माझा प्रश्न हा होता की आपल्याला विद्यार्थ्यांसोबत ऍक्टिव्हिटी घेत असताना मूल्यांकनाची कृती असेल किंवा कुठलाही पाठ जरी शिकवायचा असेल तर यावेळी विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक वातावरण निर्माण करणे गरजेचं आहे का? किती शिक्षकांना वाटते की होय चॅट जीपीटी मध्ये सॉरी तुम्ही जे काही चॅट ऑप्शन आहे आपल्याकडे तर त्या चॅट मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा हो ओके किंवा माईक अनम्यूट करून सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. आशा मॅम आवाज येतोय मला? हा आवाज आपल्याला आशा शेलार मॅडम. वैशाल, आपकी आवाज थोड़ी डाउन आ रही है, वॉइस स्लो है. ओके ओके. का गरजेचं आहे? गरजेचं आहे आपण हे सांगितलं. ओके गरजेचं आहे. हो का? काय याच्याने काय होतं जर आपण वातावरण निर्मिती केली तर काय होतं? नमस्कार सर. नमस्कार मॅम. हा, मी रणकोळा आश्रम शाळेतून बोलते. जी. तर मूल्यांकन घेण्याआधी वर्गामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करणं हे गरजेचं आहे. कारण काही मुलांना शाळेत येण्यापूर्वी दडपण असतं की मी शाळेत चाललोय म्हणजे मला शिक्षक रागावतील, मारतील, मला एखादी गोष्ट येत नाहीये म्हणजे त्याला वाटतं की त्याच्यामध्ये ती कमतरता आहे. तर ही कमतरता त्याला भासू न देता आनंददायी मार्गाने आणि प्रथम एज्युकेशनने ज्याप्रमाणे इतक्या वर्षापासून आम्हाला ट्रेनिंग दिलं. हॅलो मॅम आवाज येतोय बोला. हा, इतक्या वर्षापासून आम्हाला जी ट्रेनिंग दिलं त्या ट्रेनिंग मध्ये प्रत्येक वर्गासाठी त्यांनी आम्हाला काही ऍक्टिव्हिटी दिल्या. त्या ऍक्टिव्हिटी ही अशा होत्या त्याक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी एक संलग्न आणि विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ऍक्टिव्हिटीद्वारे शिक्षणाची आवड निर्माण होते, त्यांच्या मनातली ती शिक्षणाची भीती दूर होते आणि आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत त्यांचा मैत्रीचं नातं आपल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे शिक्षकाला विद्यार्थी घाबरला नाही पाहिजे, तर शिक्षकासमोर तो व्यक्त झाला पाहिजे की मला ही गोष्ट येत नाहीये आणि ती आम्हाला समजावून द्या. आणि यासाठी त्यांच्या मनातली भीती दूर करणं गरजेचं आहे आणि हे आपण ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांना हितगुज करून आपल्याला वर्गामध्ये या गोष्टी साध्य करणं शक्य होतं. ग्रेट. तर एकदम परफेक्ट आन्सर मॅडम, थँक्यू सो मच. तर यावेळी आपल्याला हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे जर आपण विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक वातावरण निर्माण करतो म्हणजे
दोन पद्धतीने घेतोय, एक ते दोन आणि 3 ते 4 अशा पद्धतीने. मग यावेळी आपल्याला त्यांची जर नोंद करायची असेल तर यावेळी आपण काय करतो तर रेकॉर्डिंग शीट जी काही आहे ती वेगळी वेगळी वापरतो. आता हे आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. कारण आणि ज्यावेळी रेकॉर्डिंग शीट्स आपण बघणार तर तुम्हाला ते सुद्धा लक्षात येईल की रेकॉर्डिंग शीट्स मध्ये ते तशा पद्धतीने लिहिलेलं सुद्धा असेल की कुठल्या वर्गासाठी आहे, 1 ते 2 साठी आहे किंवा 3 ते 4 साठी आहे, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर या ठिकाणी आपल्याला दिसत असेल रेकॉर्डिंग शीट क्लास 1 आणि 2. तर अशा पद्धतीने एक बोल्ड अक्षरमध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी लिहिलेलं असेल. आता यामध्ये थोडक्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत तर ही जी काही रेकॉर्डिंग शीट आहे सर्वात आधी तर या ठिकाणी नावे दिलेले असेल की कुठल्या वर्गासाठी आहे, शाळा स्तर प्रतिसाद नोंदणी तक्ता या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी भरायच्या आहेत तर केंद्राचे नाव असेल, संपर्क क्रमांक आहे, आता शाळेचं नाव, मग त्याच्यानंतर चाचणी घेणाऱ्याचे नाव. आता या ठिकाणी तुम्ही शिक्षक म्हणून या ठिकाणी तुमचं नाव लिहू शकता. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं कॉन्टॅक्ट नंबर. त्यानंतर एकूण विद्यार्थी ज्यावेळी आपण असेसमेंट घेतलेला आहे किंवा घेत असलेला जो काही दिवस असेल त्या दिवशी एकूण किती विद्यार्थी या ठिकाणी अवेलेबल होते ते. त्याच्यानंतर पूर्व चाचणी घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे तुम्ही किती विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी असेसमेंट घेतली हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आणि ती संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर तालुका आहे, इयत्ता आहे आणि केंद्र प्रमुखाचे नाव आणि पूर्व चाचणीची दिनांक म्हणजे कुठल्या डेटला घेतलेली आहे तर ही माहिती आपल्याला असेसमेंट मध्ये आपल्याला भरायची आहे. त्यानंतर आता ही जी काही असेसमेंट शीट असेल तर ही असेसमेंट शीट आहे, ही असेसमेंट शीट आपल्याला स्वतःजवळ जपून ठेवायचं आहे. जपून का ठेवायची आहे कारण याच शीट मध्ये आपण काय करणार आहे, पहिलं ही पूर्व चाचणी आपण या ठिकाणी घेतो, त्याच्यानंतर अंतिम चाचणी सुद्धा आपल्याला याच शीट मध्ये घ्यायची आहे. त्याच्यामुळे हा भाग जर बघितला आपण तर हा पूर्व चाचणीसाठीचा भाग आहे आणि या भागामध्ये आपण जर बघितलं तर हा आपल्याला अंतिम चाचणीचा भाग दिसतो. तर अशा पद्धतीने पहिली आणि दुसरी सोबतच तिसरी आणि चौथीच्या सुद्धा अशाच पद्धतीने आपण असेसमेंट शीट्स त्या ठिकाणी आपण बघतोय. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना की पहिली आणि दुसरी, तिसरी आणि चौथी या दोन्ही वर्गांसाठी जर म्हटलं पहिली दुसरी तिसरी चौथी तर रेकॉर्डिंग शीट्स ही वेगळी वेगळी असते. क्लिअर आहे सर्वांना? हो काहीतरी बोला किंवा चॅट बॉक्स मध्ये आपण लिहू शकतो. हे क्लिअर झालं सर्वांना? हो सर. ओके, थँक्यू. नेक्स्ट आपण बघूया पुढचं माहिती की भाषेच्या असेसमेंट टूल हा वर्ग 1ली ते 4थी पर्यंत सारखाच असतो. सर्वात महत्वाची माहिती, भाषेचे जे काही टूल आहे आपल्याकडे तर आपण 1ली ते 4थी पर्यंत सारखाच टूल आपण त्या ठिकाणी वापरतो. त्यानंतर गणिताचा असेसमेंट टूल हा जो काही आहे हा वर्ग 1ली व 2री आणि 3री व 4थी ज्या पद्धतीने आपण रेकॉर्डिंग शीट वापरतो 1ली 2री 3री 4थी सेम त्याच पद्धतीने गणिताचं जे काही टूल आहे ते गणिताचे टूल सुद्धा आपण 1ली 2री आणि 3री 4थी साठी त्याचा वापर करतोय. इट्स क्लिअर? हे सर्वांना क्लिअर झालंय की भाषेचा टूल हा 1ली 2री 1ली ते 4थी पर्यंत सारखाच आहे आणि गणिताचे जे काही असेसमेंट टूल आहे आपण ज्याच्याद्वारे मूल्यांकन घेतो विद्यार्थ्यांचं ते 1ली 2री आणि 3री 4थी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये विभागणी होते. इतकं क्लिअर आहे सर्वांना? आवाज येत नाही? आवाज येत आहे? ओके. आता मला सांगा, मागील वर्षी भरपूर साऱ्या शिक्षकांनी असेसमेंट घेतलेलं असेल आणि असेसमेंट घेत असताना आपण अशा पद्धतीचे टूल बघितलं सुद्धा असेल. तर जर कदाचित मी या ठिकाणी ऑप्शन याला ए दिलं, याला ऑप्शन बी दिलंय आणि याला ऑप्शन सी दिलं तर मला सांगा की ए बी यामध्ये आपल्याला 2 दिसत आहेत. हा एक असेसमेंट टूल आणि हा एक असेसमेंट टूल
आणि हा एक असेसमेंट टूल. तर बघा, ये हा मीटिंग काय चालू आहे म्हटलं तुम्हाला. कोणाला बोलायचं आहे का काही? ओके. तर ये हा असेसमेंट टूल जो काही आहे, हा ये असेसमेंट टूल हा आपण मॅथचा बघतो या ठिकाणी. तर आपण हा कुठल्या वर्गासाठी वापरतो? कुठल्या पहिली वर्गाला? दुसरी ओके. ए हा तिसरी चौथी, बी हा पहिली दुसरी, तिसरी चौथी, बी हा पहिली दुसरी, आणि हा सी, सी हा पहिली ते पहिली ते चौथी. चौथी. हा बरोबर आहे का? हा बरोबर आहे. तो पण पहिली ते चौथी. ये हा जो काही आहे, हा आपण पहिली ते चौथी आहे की पहिली ते दुसरी आहे? पहिली ते चौथी. पहिली ते चौथी. ये. ओके. सॅम्पल नंबर किती आहे तो? 3. बरं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, आता मी ज्यावेळी सुरुवातीला सांगितलं त्यावेळी आपण काय करतो, विद्यार्थ्यांचं पहिली दुसरी आणि तिसरी चौथीसाठी वेगळ्या पद्धतीने असेसमेंट घेतोय. गणिताची वेगळी असेसमेंट आपण पहिली दुसरी तिसरी चौथीसाठी घेतो, सेम जशी रेकॉर्डिंग शीट्स आपण वापरतो त्या पद्धतीने. आता आपण बघितलं की गणित हा जो काही आहे, गणितामध्ये जर बघितलं तर गणितामध्ये आपण बघतोय पहिली दुसरी मध्ये मी सुरुवातीला सांगितलं की स्तर जे काही आहेत ते स्तर, सुरुवातीपासूनच्या स्तरांची नावं जर बघितली तर पहिला आहे प्रारंभिक स्तर, त्याच्यानंतर आहे एक अंकी संख्या ज्याला आपण स्तर 1 मध्ये बघतो, आणि स्तर 2 म्हणजे 2 अंकी संख्या, त्यानंतर बेरीज वजाबाकी, अशा पद्धतीने आपण हे बघतोय. तर हा जो काही टूल आहे, हा टूल अशाच पद्धतीचा आपल्याला सॅम्पल 1, सॅम्पल 2, सॅम्पल 3 आणि सॅम्पल 4 आपल्याला बघायला भेटेल. आणि हे सॅम्पल्स आपल्याला वापरायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की हा जर टूल ज्याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 दिलेला आहे, म्हणजे स्तर 1 आणि स्तर 2 दिलेला आहे, अशा पद्धतीचा 1 पेजर जर असेल तर हा मॅथचा 1 पेजर आपल्याला पहिली आणि दुसरीसाठी वापरायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने जर आपल्याला टूल जर दिसत असेल तर हा तिसरी आणि चौथीसाठी आपण वापरणार. आणि भाषेचा टूल जो काही आहे तो सांगितल्याप्रमाणे पहिली ते चौथी पर्यंत हा सारखाच असेल. इतकं क्लिअर आहे सर्वांना? आता आपण या ठिकाणी बघणार की भाषेचे जे काही मूल्यांकन आहे ते मूल्यांकन घेताना कशा पद्धतीने मूल्यांकन घ्यायला पाहिजे, आणि सर्वांनी या बाबीकडे लक्षात ठेवा, कारण ही सर्वात महत्वाची बाब आहे. जर कदाचित आपण विद्यार्थ्यांची असेसमेंट घेत असताना स्तराची जी काही नोंदणी आहे ही जर चुकीची जर केली तर तो विद्यार्थी काही दिवसांपर्यंत एका चुकीच्या गटामध्ये राहू शकतो, किंवा एखादा असा विद्यार्थी जो की त्या गटामध्ये राहण्यासाठी सक्षम नाही, किंवा इतका तो कॅपॅसिटी त्याची त्या लेवल पर्यंत, क्षमता त्याची त्यापर्यंत निर्माण झालेली नाही, आणि आपण त्याची जर नोंदणी जर चुकीची जर केली तर तो कदाचित ज्या गटामध्ये नाही राहायला पाहिजे, वरच्या गटामध्ये नाही राहायला पाहिजे, तो वरच्या गटात राहू शकतो. आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण असेसमेंट ज्यावेळी घेतोय तर असेसमेंट घेत असताना आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे की रूल अँड रेग्युलेशन काय आहेत. तर सर्वात आधी आपण भाषेचे जे काही असेसमेंट घेतो, तर असेसमेंट घेत असताना पहिला रूल आपण सुरुवातीला बघितला, एक कॉमन रूल फॉर एव्हरीथिंग, जो की आहे काय आहे कॉमन रूल फॉर एव्हरीथिंग? शैक्षणिक वातावरण निर्माण करणे. ओके. प्रत्येक ठिकाणी आपण वर्गात जात असेल, वर्गामध्ये सुद्धा शिकवत असेल तर शिकवण्याआधी डायरेक्ट शिकवायला न लागता त्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण निर्माण करा. शैक्षणिक वातावरण निर्माण केल्यामुळे भरपूर सारे फायदे होतात. विद्यार्थी जितका हॅप्पी, ऍक्टिव्ह आणि मेंटली अँड फिजिकली ज्यावेळी वर्गामध्ये उपस्थित असतो त्यावेळी त्याची जी काही लर्निंग आउटकम आहे, हा लर्निंग आउटकम भरपूर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला चांगला बघायला भेटतो. तर यावेळी आपल्याला शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांसोबत निर्माण करायचं आहे, फर्स्ट. सेकंड, आता भाषेच्या असेसमेंट टूल्सचे जे काही रूल अँड रेग्युलेशन आहेत आपण ते बघू. भाषेच्या असेसमेंटची सुरुवात ही परिच्छेदापासून केली जाते. पहिला आहे
भाषेच्या असेसमेंटची सुरुवात किंवा भाषेच्या मूल्यांकनाची सुरुवात ही परिच्छेदापासून केली जाते. दुसरा, परिच्छेदामध्ये जर विद्यार्थ्याने जास्तीत जास्त 3 किंवा 3 पेक्षा कमी चुका जर केलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याला गोष्ट या स्तरावर घेऊन जावे. दुसरा रूल लक्षात आला. पहिला आहे भाषेच्या मूल्यांकनाची सुरुवात ही परिच्छेदापासून करतो. दुसरं, परिच्छेदामध्ये जर विद्यार्थ्याने जास्तीत जास्त 3 किंवा 3 पेक्षा कमी चुका जर केल्या तर त्या विद्यार्थ्याला आपण गोष्ट या स्तरावर घेऊन जातो, म्हणजेच वरच्या स्तरावर आपण घेऊन जातो. आता या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचं एक्झाम्पल घेऊया. तुमच्याकडे तुम्ही ज्या ठिकाणी लिहित आहे त्याच्या बाजूला एखाद्या रफ पेजवर तुम्ही बघू शकता, थोड्या पद्धत तुमच्याकडे लिहू शकता. तर या ठिकाणी बघा की एक संजय नावाचा विद्यार्थी आहे. संजय, आता संजय विद्यार्थ्यासोबत आपल्याला असेसमेंट घ्यायचे, भाषेची मूल्यांकन आपल्याला घ्यायचे. त्याचा ग्राउंड रूल काय म्हणतो, तर सर्वात आधी ग्राउंड रूल आहे की शैक्षणिक वातावरण निर्माण आपण केलेलं आहे. आता प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक वातावरण निर्माण करणे गरजेचं आहे आणि आपल्याला माहित सुद्धा. पहिलं, संजय या विद्यार्थ्याला भाषेची मूल्यांकन करत असताना मी त्याला परिच्छेद वाचायला दिला. परिच्छेद वाचायला देत असताना संजयने या ठिकाणी 3 चुका केल्या किंवा मग समजा की 3 पेक्षा कमी चुका केल्या. ओके, 3 चुका केल्या किंवा 3 पेक्षा कमी चुका केल्या. 3 किंवा 3 पेक्षा कमी चुका या ठिकाणी केलेल्या आहेत. मग 1 पण असू शकते, 2 पण असू शकते किंवा एकही नाही. तर इतक्या चुका या संजयने केलेल्या आहेत. कदाचित 1 चूक असू शकते, 2 चूक असू शकते, 0 असू शकते किंवा मग 3ही चुका असू शकतात. तर संजय या विद्यार्थ्याला आपण काय करणार, परिच्छेदापासून वरच्या स्तरावर घेऊन जाणार. वरचा स्तर म्हणजेच काय, तर गोष्ट हा स्तर. ठीक आहे, वरचा स्तर म्हणजेच गोष्ट हा स्तर. आता या ठिकाणी गोष्ट या स्तरामध्ये आपण आलोय. परिच्छेद वाचला, परिच्छेदामध्ये त्याने 3 पेक्षा कमी चुका केल्या. 3 पेक्षा कमी चुका केल्यामुळे 3 किंवा 3 पेक्षा कमी चुका केल्यामुळे त्याला गोष्ट वाचायला दिली. गोष्ट वाचायला दिल्याच्या नंतर संजय हा जो काही आहे, या संजयने गोष्ट या स्तरामध्ये आल्याच्या नंतर नीटला त्याने नेट वाचलं, बसूनला त्याने बसून असेल तर त्याने बसन वाचलंय. रमेश याही ठिकाणी त्याने चुका केलेल्या आहेत, त्यांच्या न वाचता त्याने त्याच्या वाचलेला आहे. म्हणजे या ठिकाणी रूल म्हणतो की जर गोष्ट या स्तरामध्ये 3 पेक्षा जास्त, सेम रूल ज्या ठिकाणी आपण परिच्छेदामध्ये बघितला, 3 पेक्षा जास्त चुका जर केलेल्या असतील तर या विद्यार्थ्याची नोंद परिच्छेदामध्ये करावी लागेल. म्हणजेच मी जर या ठिकाणी म्हटलं की संजयने गोष्ट या स्तरावर येऊन जर त्याने 4 चुका केल्या तर संजयची जी काही स्तराची नोंदणी आहे ही स्तराची नोंदणी परिच्छेदामध्ये केली जाईल. क्लिअर आहे. संजयची नोंदणी आपण परिच्छेदात का केली, कारण आता क्विकली सांगतोय, संजयला परिच्छेद वाचायला दिला. परिच्छेद वाचायला दिल्याच्या नंतर संजयने त्या ठिकाणी 3 पेक्षा कमी चुका केल्या किंवा स्पेसिफिक सांगतोय तर त्याने 2 चुका केल्या. 2 चुका केल्यामुळे संजयला मी परिच्छेदापासून वरच्या स्तरावर घेऊन गेलो, म्हणजे गोष्ट या स्तरावर घेऊन गेलो. गोष्ट या स्तरामध्ये संजयने 4 चुका केल्या. 4 चुका केल्यामुळे संजयची जी काही नोंद आहे ही नोंद परिच्छेद या स्तरावर मी केली. आता संजय हा आपण परिच्छेदावर ठेवला. पुढे बघू, राणी ही विद्यार्थी आहे. आता राणी या विद्यार्थ्याला परिच्छेद वाचायला दिला. परिच्छेद वाचायला दिल्याच्या नंतर राणीने या ठिकाणी 2 चुका केल्या. आता ऍज पर रूल म्हणतोय की जर 3 पेक्षा जास्त जर चुका केल्या असतील तर आपण तिला खालच्या स्तरावर घेऊन जाणार आणि 3 पेक्षा कमी किंवा 3 जर चुका केल्या असतील तर तिला आपण गोष्ट या स्तरावर घेऊन जाणार. आता राणीला या ठिकाणी 2च चुका केलेल्या आहेत, तर राणीला आपण काय करणार, खालच्या स्तरावर घेऊन जाणार की वरच्या स्तरावर घेऊन जाणार, सांगा. माईक अनम्यूट करू शकतो. वरच्या स्तरावर. वरच्या स्तर म्हणजे काय, तर गोष्ट या स्तरावर. ठीक आहे. आता राणी जी काही आहे हिला गोष्ट या स्तरावर आपण आणलोय. गोष्ट या स्तरावर आणल्याच्या नंतर राणीने या ठिकाणी फक्त 2च चुका केल्या. वाचत असताना 2 चुका केल्या. आता 2 चुका केल्याच्या नंतर राणीची जी काही नोंद आहे ती नोंद आपण कुठे करणार, गोष्ट या स्तरावर नोंद करणार. म्हणजेच काय, तर तिसरा रूळ आपण या ठिकाणी लिहू शकतो की परिच्छेदामध्ये
विद्यार्थ्याने परिच्छेदामध्ये 3 पेक्षा कमी चुका केल्याच्या नंतर विद्यार्थ्याला आपण वरचा स्तर ब्रॅकेटमध्ये गोष्ट या स्तरावर घेऊन जातो आणि गोष्ट या स्तरामध्ये जर गोष्ट या स्तरामध्ये विद्यार्थ्याने 3 किंवा 3 पेक्षा कमी चुका जर गोष्ट या स्तरात वाचत असताना केल्या तर त्याची नोंद ही गोष्ट या स्तरात करावी. जर 3 पेक्षा जास्त चुका जर गोष्ट या स्तरात केलेल्या असतील 3 पेक्षा जास्त म्हणजे 4, 5, 6, 7 होऊ शकतो. 3 पेक्षा जास्त चुका जर गोष्ट या स्तरात केलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंद ही परिच्छेद या स्तरावर केली जाईल जसं आपण संजयची केली होती. इतकं क्लिअर आहे सर्वांना. परिच्छेदामध्ये आपण संजयची नोंद का केली, राणीची नोंद ही जी काही आहे ही गोष्ट स्तरात का केली. इट्स क्लिअर फॉर एव्हरीवन. सर्वांना क्लिअर आहे. ओके, थँक्यू. पुढे जायचं, पुढे जाऊया. हो नाही येस ओके. आता आपण खालचे स्तर शब्द आणि अक्षर आहे त्याच्यानंतर प्रारंभिक पण बघू. आता एखादा विद्यार्थी रितेश आहे. रितेश, आता किती रूल झाले आपले? 3 झाले की 4 रूल आपण लिहिले आतापर्यंत? सांगा मला एकदा. 3 झाले की 4 झाले? 4. 4. 5वा रूल या ठिकाणी आपण बघू की परिच्छेदामध्ये जर विद्यार्थ्याने 4 चुका केल्या असतील किंवा आपण या ठिकाणी लिहू परिच्छेदामध्ये विद्यार्थ्याने 3 पेक्षा जास्त ब्रॅकेटमध्ये 4, 5, 6, 7 प्लस करायचं पुढे. तर 3 पेक्षा जास्त चुका जर विद्यार्थ्याने परिच्छेदामध्ये केलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याला आपण काय करतो तर त्या विद्यार्थ्याला आपण खालचा स्तर म्हणजे काय तर शब्द या स्तरावर घेऊन येतो. आता रितेश हा जो काही विद्यार्थी आहे या रितेश विद्यार्थीला मी काय केलं, रितेश या विद्यार्थीला मी परिच्छेद वाचायला दिला. परिच्छेदामध्ये 4 चुका त्या रितेशने केल्या. 4 चुका केल्यामुळे आता रितेशला मी काय केलं, 4 चुका केल्यामुळे खालचा स्तर, आता खालचा स्तर म्हणजे कुठला स्तर येतो आपल्याकडे तर शब्द. परिच्छेदाच्या खाली आपण बघतोय तर शब्द हा स्तर आपल्याला बघायला भेटतो. शब्द, तर आपण शब्द या स्तरावर आणलं. आता शब्द या स्तरावर आणल्याच्या नंतर सुरुवातीला लक्ष द्या, जर तुम्ही विद्यार्थ्याला हा पूर्ण जर तक्ता दाखवत असेल तरीही तुम्ही दाखवू शकता, ठीक आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही याला फोल्ड करू शकता. फोल्डिंग जर केली तरीही बेस्ट आणि फोल्डिंग नाही केली तरीही काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी आपल्याला रूल समजून घ्यायचा आहे. हा रूल म्हणजे काय तर 10, 5 आणि 4चा हा रूल आहे. हा आणि 5, 4चा रूल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर हा 10, 5 आणि 4चा रूल काय आहे, एक तर तुम्ही याला फोल्डिंग करू शकता. फोल्डिंग केलं तर बेस्ट, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी बघा आपल्याला एकूण 10 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. 10 शब्दापैकी 5 शब्द आपल्याला विद्यार्थ्याला वाचायला द्यायचे आहेत आणि 5 पैकी 4 विद्यार्थ्याने योग्य वाचायला पाहिजे, बरोबर वाचायला पाहिजे. जर विद्यार्थी या ठिकाणी 4ही शब्द जर बरोबर वाचत असेल तर त्या विद्यार्थ्याची नोंद आपण शब्द या स्तरात करणार. आणि जर या ठिकाणी 4 पेक्षा कमी शब्द जर बरोबर वाचत असेल तर त्या विद्यार्थ्याची नोंद आपण त्या ठिकाणी अक्षर या स्तरावर करणार नाही. मग आपण पुढे त्याला शब्द या स्तरावर न करता अक्षर या स्तरावर घेऊन येणार, म्हणजे खालच्या स्तरावर घेऊन जाणार जर बरोबर वाचले नाही तर. आता पुढे पुन्हा येऊ. रितेशला आपण काय केलं, परिच्छेद वाचायला दिलेला होता. परिच्छेद वाचायला दिल्याच्या नंतर रितेशने 4 चुका केल्या. 4 चुका केल्याच्या नंतर रितेशला आपण खालच्या स्तरावर घेऊन आलो. खालच्या स्तर म्हणजे शब्द हा स्तर. शब्द या स्तरामध्ये पुढचा नियम, शब्द या स्तरामध्ये जर विद्यार्थ्याने दिलेल्या 5 शब्दापैकी 4 शब्द बरोबर वाचले तर त्या विद्यार्थ्याची नोंद ही शब्द स्तरावर करावी. आणि जर विद्यार्थ्याने 4 पेक्षा कमी शब्द जर बरोबर वाचले, मग 1, 2, 3 असू शकतात. तर 4 पेक्षा कमी शब्द जर बरोबर वाचले तर त्या विद्यार्थ्याला खालच्या स्तरावर घेऊन जावे. ओके. आता या ठिकाणी रितेशने काय केलं, रितेशला
थँक्यू. रितेशला आपण या ठिकाणी 5 शब्द दिले. 5 शब्द दिले. 5 शब्दांपैकी रितेशने या ठिकाणी 4 शब्द बरोबर वाचले. तर रितेशची नोंद आता कुठे करणार आपण? शब्द या स्तरावर रितेशची नोंद करणार. शब्द या स्तरावर रितेशची नोंद आपण का करत आहे? कारण रितेशने या ठिकाणी 4 शब्द बरोबर वाचलेले आहे, म्हणून रितेशची नोंद आपण शब्द स्तरावर केली. जर कदाचित तुम्ही हा पूर्ण जर दाखवत असेल हा, तर या ठिकाणी लक्षात ठेवा की 10, 5 आणि 4चा हा रूल आहे. 10, 5 आणि 4चा रूल म्हणजे काय? तर 10, 5 आणि 4चा रूल ज्याच्यामध्ये आपल्याला टोटल 10 शब्द विद्यार्थ्यांना जर तुम्ही वाचायला देत असेल, तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीचे जे काही 5 शब्द आहेत, जर विद्यार्थ्याने हाही शब्द वाचलेला आहे, हाही शब्द वाचलेला आहे, हाही वाचलेला आहे, म्हणजे यातील पूर्ण शब्द त्याने जर वाचलेत विद्यार्थ्याने, ठीक आहे, पूर्ण शब्द वाचलेत. आता पूर्ण शब्द वाचल्याच्या नंतर जर विद्यार्थ्याने हा बरोबर वाचला, चावी बरोबर वाचला, पैसा बरोबर वाचला, तू चुकीचा वाचलाय, मोती हा सुद्धा शब्द चुकीचा वाचलेला आहे, कैरी चुकीचा शब्द वाचला, मोर चुकीचा शब्द वाचला, फुगा शब्द बरोबर वाचलाय, हात बरोबर वाचलाय, मुली बरोबर वाचलेला आहे. आता मला सांगा या ठिकाणी स्क्रीनवर किती शब्द बरोबर वाचलेले दिसत आहेत, जे की आपल्याला पर्पल मध्ये दिसत आहे? हा एक बरोबर वाचलेला आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 शब्द बरोबर वाचले. वाचले की बरोबर दिसतोय आपल्याला? 6 शब्द बरोबर वाचलेले आहेत. हो, मग यावेळी हा जो काही रितेश आहे, तर रितेशची नोंद आपण शब्द या स्तरात करणार का? रितेशची नोंद शब्द या स्तरावर करणार का? रितेशने या ठिकाणी 6 शब्द बरोबर वाचलेले आहेत, तर मग यावेळी रितेशची नोंद ही आपण शब्द स्तरावर करणार का? हो. ओके. किती शिक्षकांना वाटते की हो आपण करणार? आणि नाही वाले पण सांगा. हो वाले किती शिक्षक आहेत की येस आपण करणार आहे, आणि नाही वाले कोणी आहे का? मला आपल्यापैकी जे हो बोलत आहेत त्यापैकी कोणीतरी अनम्यूट करून सांगू शकेल आपण का हो म्हणतोय? 5 वाजायला पाहिजे होते. ओके, आपण दिले 5 वाजायला पाहिजे होते. अच्छा, आणखी? तर बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा शब्द बरोबर वाचलेला होता, हा पैसा, चावी हा शब्द बरोबर वाचलेला आहे, पैसा शब्द बरोबर वाचलेला होता, तूप शब्द चुकीचा होता, मोती शब्द चुकीचा होता, कैरी शब्द चुकीचा वाचलेला होता, मोर सुद्धा चुकीचा वाचला होता, फुगा, हात आणि मुली तर हे बरोबर वाचले होते. तर अशा वेळी लक्षात ठेवा, आपण विद्यार्थ्याला 10 पैकी 5 शब्द वाचायला देतोय आणि 5 पैकी 4 शब्द विद्यार्थ्याने बरोबर वाचायला पाहिजे, तर हा आपला रूल सांगतो. तर अशा वेळी या ठिकाणी सुरुवातीचे जे काही 5 शब्द विद्यार्थी वाचत असेल, पूर्ण शब्द विद्यार्थ्याने जर वाचलं असेल आणि अशा पद्धतीचा जर हा रिझल्ट असेल ज्याच्यामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, तर अशा पद्धतीने आपल्याकडे हे 10 शब्द आहेत, 10 पैकी 5. तर अशा वेळी लक्षात ठेवा विद्यार्थ्याने या ठिकाणी 1 नंबरचा बरोबर वाचलेला आहे, 2 नंबरचा बरोबर वाचला, 3 नंबरचा बरोबर वाचला, 4 नंबरचा चुकीचा वाचलेला आहे, 5 नंबरचा सुद्धा चुकीचा वाचलेला आहे, 6 नंबरचा चुकीचा, 7 नंबर चुकीचा, 8, 9 आणि 10 बरोबर वाचलेला आहे. तर अशा वेळी आपल्याला विद्यार्थ्याला आपण 10, 5 आणि 4च्या रूल मध्ये घेतो. त्यावेळी 10 शब्द पूर्ण वाचायला दिले, विद्यार्थ्याने 10 जरी वाचले तर त्यापैकी सुरुवातीचे 5 शब्द पकडायचे आहेत. म्हणजेच मी फक्त वरील शब्द पकडणार आणि सुरुवातीच्या 5 शब्दांमध्ये जर कदाचित विद्यार्थ्याने तूप हा शब्द चुकीचा वाचलाय, मोती हा शब्द चुकीचा वाचलाय आणि यामुळे विद्यार्थ्याची जी काही नोंद आहे ही नोंद आपण शब्द स्तरात करणार नाही. आपण विद्यार्थ्याला काय करणार, तर विद्यार्थ्याला शब्द या स्तरामध्ये नोंद न करता विद्यार्थ्याला आपण खालच्या स्तरामध्ये घेऊन जाणार. हे क्लिअर झालं सर्वांना की शब्द या स्तरामध्ये जर विद्यार्थ्याला आपण 10 शब्द वाचायला देतो, 10ही शब्द त्याने वाचले, त्याच्यामध्ये काही चुकीचे काही बरोबर वाचले, तर त्यावेळी लक्षात ठेवा सुरुवातीला वाचणारे 5 शब्द आहेत, तर त्या 5 पैकी 4 शब्द आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, तशाच पद्धतीचा सारखाच रूल अक्षर या स्तरावर सुद्धा लागतो. अक्षर या स्तरामध्ये सुद्धा
जर विद्यार्थ्याला आपण 5 शब्द यापैकी वाचायला दिले फोल्डिंग करून, तर 5 पैकी 4 शब्द बरोबर वाचायला पाहिजेत. तुम्ही पूर्ण जर विद्यार्थ्याला वाचायला दिलेलं असेल तर त्यामध्ये 10 पैकी 5 आणि 5 पैकी 4 विद्यार्थ्याने बरोबर वाचायला पाहिजेत. जर विद्यार्थ्याने 10 पैकी 10च्या 10 अक्षर वाचले आणि 10 वाचल्याच्या नंतर सुरुवातीचे 5 आपल्याला पकडायचे, सुरुवातीच्या 5 पैकी जर विद्यार्थ्याने 4 अक्षर जर बरोबर वाचलेले असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंद ही आपण अक्षर या स्तरावर करणार. म्हणजेच आता या ठिकाणी आपण घेतलं होतं रितेश. रितेश हा जो काही आहे, रितेशला आपण सुरुवातीला काय केलं, परिच्छेद वाचायला दिला. परिच्छेदामध्ये रितेशने 4 चुका केल्या. 4 चुका केल्यामुळे आपण त्याला काय केलं, परिच्छेदापासून आपण त्याला शब्द या स्तरामध्ये आणलोय. शब्द या स्तरामध्ये आपण त्याला 10 शब्द एकूण आपल्याला दिसत आहेत, त्यापैकी 5 शब्द आपण त्याला वाचायला दिले, त्यापैकी त्याला 4 शब्द बरोबर वाचायचे होते. त्याच्यातही रितेशने काय केलं, या ठिकाणी फक्त 2च शब्द बरोबर वाचले. ठीक आहे, 2 शब्द बरोबर वाचले आणि 2 शब्द बरोबर वाचल्यामुळे आपण पुन्हा रितेशला काय करणार, अक्षर या स्तरावर घेऊन जाणार, खालच्या स्तरावर. अक्षर या स्तरावर सुद्धा सारखाच रूल लागू होतो, ज्याच्यामध्ये 10 5 आणि 4चा रूल लागू होतो. एकूण 10 अक्षरे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. 10 अक्षरांपैकी सुरुवातीचे 5 अक्षर, 5 पैकी 4 अक्षर त्याने बरोबर वाचायला पाहिजे. आणि या ठिकाणी रितेशने ध असेल, र असेल, प असेल, त आणि य हे 5ही शब्द बरोबर वाचले की 4 पैकी जास्त शब्द जर बरोबर वाचले, या ठिकाणी रितेशने या ठिकाणी मी म्हणतो की 4 शब्द बरोबर वाचले, तर यावेळी रितेशची जी काही नोंद आहे ही अक्षर या स्तरात आपण करणार. इतकं क्लिअर झालं की रितेशची नोंद आपण अक्षर या स्तरात का केली. कोणाला इथपर्यंत काही डाऊट आहे का इथपर्यंत? सर्वांना क्लिअर झालं? हॅलो सर. हॅलो सर. जी सर बोला. हा सर एक विचारायचं होतं. हॅलो, आवाज येतो सर, बोला. हा सर, शब्द स्तरावरचे सुरुवातीला विद्यार्थ्याने जर 5 पैकी 3 वाचले असतील पण नंतरचे 5 तो बरोबर वाचतोय, त्यावेळेस काय करायचं? हा रिझल्ट आहे नंतरचे पूर्ण 5 वाच. हा जे रिझल्ट तुमच्या विद्यार्थ्याचा. हॅलो. हो. हा, तर अशा हा वेळी सर. हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणत आहे की कैरी बरोबर वाचतोय, मोर बरोबर वाचतो, फुगा बरोबर वाचतो. हा चुकीचा वाचलेला असेल बरोबर. किंवा हा चुकीचा वाचलेला असेल, बरोबर? नाही सर, बरोबर ना, सर? नंतरचे 5 बरोबर वाचतोय पण पहिल्या 5 पैकी तो फक्त 2 चुकतोय. अशा वेळी विद्यार्थ्याला यावेळी आपण काय करू शकतो, तर हा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे या कॉन्फ्लिक्ट साठी आपण जर थांबायचं असेल तर सर्वात महत्वाचं तुम्ही या ठिकाणी फोल्डिंग करू शकता. हा फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे. फोल्डिंग केलं तर बेस्ट. फोल्डिंग मध्ये फक्त विद्यार्थ्याला 5 शब्द दिसतील आणि 5 शब्द या ठिकाणी वाचता येतील. आता हे 5 शब्दच का महत्वाचे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लहान विलांटी, मोठी विलांटी, त्याच्यानंतर 2 मात्रा दिलेल्या आहेत, उकार दिलेला आहे, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुद्धा बघायला भेटतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कुठेतरी आपल्याला आलेली या ठिकाणी दिसतोय आणि सेम या ठिकाणी सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचे रिपिटेशन या ठिकाणी दिसतो. तर कदाचित होऊ शकतो की या ठिकाणी सोपे शब्द या ठिकाणी विद्यार्थी वाचू शकते. तर तुमचा जो काही प्रश्न होता की या ठिकाणी जर विद्यार्थ्याने 3 बरोबर वाचले आणि 2 चुकीचे वाचले सुरुवातीच्या 5 पैकी, त्याच्यानंतर 5ही बरोबर वाचले असतील, तर अशा वेळी सुरुवातीचे 5 आपल्याला या ठिकाणी पकडायचे आहेत. सुरुवातीचे 5. आणि या ठिकाणी तुमचा जो काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला आपण काय करणार, शब्द या स्तरावर त्याची नोंद होणार नाही, मग याला आपण अक्षर या स्तरावर घेऊन जाणार. इतकं क्लिअर झालं सर? सुरुवातीचे 5 आपल्याला पकडायचे आहेत. एक तर तुम्ही या ओके, ठिकाणी फोल्डिंग करून विद्यार्थ्याला देऊ शकता, एकदम बेस्ट राहील. जर फोल्डिंग करत नसेल तर मग 10 पैकी सुरुवातीचे 5 पैकी 4. आणि सेम रूल हा अक्षरासाठी सुद्धा लागू होतो. इतकं क्लिअर? इतकं क्लिअर आहे का? सर एक प्रश्न होता. बोला मॅम.
सर त्यांनी पैसा आणि मोती हा शब्द जर चुकीचा वाचला आणि कैरी आणि मोर शब्द बरोबर वाचला तर त्याचे एक काना एक मात्रा ही समजू शकतो ना आपण. पैसा आणि मोती हे जर मग होऊ चुकीचे शकते वाचले- त्यावेळेला ते काय नाही मॅम, हा कैरी आणि मोर जर बरोबर वाचला शब्द. नाही. सुरुवातीला जर तो दिवा वाचतोय, चाबी बरोबर वाचतोय, पैसाला पसा वाचत असेल, मोतीला माती वाचत असेल आणि तूप बरोबर वाचत आहे, तर यावेळी सुरुवातीचेच 5 पकडायचे आहेत आपल्याला. सुरुवातीचे 5 आपण हे शब्द पकडणार नाही. तर मग हा जो काही कॉन्फ्लिक्ट आता आपल्याला लक्षात येतोय, तर याच्यामध्ये आपण एक ग्राउंड रूल सेट करूया की या ठिकाणी हा जो काही असेसमेंट आहे, या असेसमेंटची आपण फोल्डिंग करणार. ठीक आहे, सर्व शिक्षकांसाठी या ठिकाणी आपण फोल्डिंग करणार. फोल्डिंग केल्याच्या नंतर 5 शब्द विद्यार्थ्याला वाचायला देणार. विद्यार्थ्याला सांगणार वरील 5 शब्द वाचायचे आहेत की खाली दिलेले 5 शब्द वाचायचे आहेत. आपण विद्यार्थ्याला एकदा विचारणार, तो बोलेल, त्याला तो दाखवणार 5 शब्द आणि ते 5 पैकी 4 शब्द बरोबर वाचले तर त्या ठिकाणी नोंदणी करणार. जर नाही केले तर मग आपण खालच्या स्तरात घेऊन जाणार. क्लिअर इथपर्यंत? जे 10 शब्द नका दाखवू, 5च दाखवा, 5 पैकीच वाचायला लावा. आता रजनीश एक विद्यार्थी आहे. आता रजनीश हा जो काही विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याची नोंदणी जर मी प्रारंभिक मध्ये केली, रजनीश या विद्यार्थ्याची नोंदणी मी प्रारंभिक मध्ये केली, तर कोण मला समजावून सांगेल आपल्यापैकी एखादा शिक्षक ज्या पद्धतीने आता आपण समजतोय स्टेप वाईज की त्याला सुरुवातीला काय वाचायला दिलेलं होतं, काय वाचायला दिल्याच्या नंतर किती चुका त्याने केल्या, त्या ठिकाणी किती चुकाच्या नंतर आपण कोणत्या स्तरावर घेऊन गेलो आणि कोणत्या स्तरावरून आपण त्याला प्रारंभिक या स्तरावर त्याची नोंदणी केली. जर कदाचित एखाद्या वेळी आपल्याकडे एखादं पीओ सर आले, ईओ आले आणि अशा काही ऑफिशियल व्हिजिट जर आले आणि त्यावेळी विचारलं की रजनीश हा तुमच्याकडे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याची नोंदणी तुम्ही प्रारंभिक या स्तरामध्ये केली, मग प्रारंभिक स्तरामध्ये रजनीशला तुम्ही कशा पद्धतीने नोंदणी करताना कोणती प्रोसेस फॉलो केली, तर त्यावेळी तुमचं उत्तर काय असेल? कोण सांगेल मला? रजनीश या विद्यार्थ्याला प्रारंभिक मध्ये आपण कसं ठेवलंय? जी महादेव सर बोला. सर जसं की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत आहात त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या चाचणीची सुरुवात ही परिच्छेदापासून करायची आहे. तर परिच्छेदासाठी, शब्दासाठी आणि अक्षरासाठी एक कॉमन नियम तुम्ही सांगितलेला आहे का 10, 5 आणि 4. तर 10 शब्द एकूण प्रत्येक चाचणीमध्ये आहेत. शब्दस्तर असेल, परिच्छेदामधले 5 शब्द असतील किंवा 5 अक्षर असतील, असे 5-5च्या सेटनं त्याला ते वाचायला द्यायचं आहे. तर 5 पैकी मिनिमम 4 त्या स्तरावर त्याला आले पाहिजेत. जर 4 पेक्षा कमी त्याला त्या स्तरावर आले तर त्याला खालच्या स्तरावर आपल्याला आणायचं आहे. असं करत करत आपण परिच्छेदापासून शब्दावर, शब्दापासून अक्षरावर आणि अक्षरापासून प्रारंभिक स्तरावर येऊ शकतो. परिच्छेदामध्ये किती चुका यांनी केलेल्या आहेत रजनीशने? नाही, परिच्छेदामध्ये नियम काय सांगितला? 2 ते 3 चुका, 3 पेक्षा जास्त चुका झाल्या नाहीत पाहिजेत. हा, तर तुमचा जो काही रजनीश विद्यार्थी आहे किती चुका केल्या परिच्छेदात? सर तुम्ही प्रश्न काय विचारला, त्याला प्रारंभिक कसं आणलं ते सांगितलं मी. बरोबर. ओके, चालेल सर, तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे. थँक्यू सो मच. जी सपना मॅम. वाचायला दिलेला त्याला छेदामध्ये जर त्यांनी 3 पेक्षा जास्त चुका केलेल्या असतील, म्हणजे आधी जर 3 आणि पेक्षा जर जास्त चुका त्यांनी तर त्याला मग शब्दामध्ये आणलं आपण. शब्दामध्ये 5 जर त्यांनी करेक्ट तर वाचायला देणार. शब्द असतात जर 5 पेक्षा जर त्यांनी चुका जास्त केल्या किंवा ते 5 शब्द स्तरामध्ये नेणार. अक्षरासाठी सुद्धा सुरुवातीच्या 5 अक्षराचा किंवा नंतरच्या हे आपण अक्षर दिले त्याला वाचायला, म्हणजे विद्यार्थ्याला आधी विचारणार सुरुवातीचे 5 वाचायचे की नंतरचे 5, आणि त्या 5 मध्ये पण जर त्यांनी चुका केल्या तर त्याला आपण प्रारंभिक स्तरामध्ये नेणार. ओके, आता या ठिकाणी एक मॅडमने बोलता एक पॉइंट या ठिकाणी शेअर केलं की जर रजनीश या विद्यार्थ्याने आपण त्याला 3 परिच्छेदामध्ये वाचायला दिले आणि
त्याने 4 चुका केल्या. परिच्छेद आपण त्याला दिलं आणि परिच्छेदामध्ये 4 चुका केल्या. 4 चुका केल्याच्या नंतर आपण त्याला काय केलं, शब्द या स्तरात आणलं आणि शब्द या स्तरात आणल्याच्या नंतर त्याने 5ही शब्द बरोबर वाचले आपण दिल्याच्या नंतर. तर 5ही शब्द बरोबर वाचल्याच्या नंतर पुन्हा त्याला परिच्छेद वाचायला देणार का आपण? पुन्हा परिच्छेद वाचायला देणार का? शब्द स्तरामध्ये मग त्याला ठेवावं लागेल. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जर तुमचा विद्यार्थी त्याने परिच्छेदामध्ये 4 पेक्षा जास्त 3 पेक्षा जास्त चुका केल्या, 4, 5, 6, त्याच्यानंतर तुम्ही शब्दामध्ये आणता, शब्दामध्ये आणल्याच्या नंतर त्याने 5ही शब्द बरोबर वाचले, अशा वेळी त्या विद्यार्थ्याला परिच्छेद पुन्हा वाचायला द्यायचं नाही. त्या विद्यार्थ्याची नोंद जी काही आहे ती नोंद परिच्छेदामध्येच केली जाईल. अशा वेळी विद्यार्थ्यांना बरोबर वाचले आहेत म्हणून पुन्हा परिच्छेद वाचायला द्यायची आहे, हे चुकी करायची आपल्याला नाही आहे. ओके. आणि आय होप सर्वांना क्लिअर असेल की आपण रजनीश या विद्यार्थ्याला प्रारंभिक मध्ये का ठेवलं. कारण सुरुवातीला आपण परिच्छेद रजनीशला वाचायला दिला, रजनीशला परिच्छेद वाचलं आणि वाचत असताना त्याने 3 पेक्षा जास्त म्हणजे 4, 5, 6 चुका केल्या आणि त्याच्यामुळे रजनीशला आपण काय केलं, खालच्या स्तरावर घेऊन आलो. खालच्या स्तरामध्ये रजनीशला शब्द वाचायला दिले. शब्द वाचायला दिल्याच्या नंतर 5 शब्दांपैकी त्याने फक्त 2च शब्द बरोबर वाचले रजनीशने. मग 2च शब्द बरोबर वाचल्यामुळे त्याला आपण पुन्हा खालच्या स्तरावर घेऊन गेलो, म्हणजे अक्षर या स्तरावर आणलं आणि अक्षर या स्तरावर रजनीशने 5 पैकी 3 अक्षर बरोबर वाचली, 2 चुकीचे वाचली. आता त्याच्यामुळे रजनीशची जी काही नोंद आहे ही प्रारंभिक या स्तरावर केली. भाषेचा जो काही असेसमेंट आहे सर्वांना क्लिअर झाला. आपण कशा पद्धतीने कुठल्या विद्यार्थ्याला कुठल्या स्तरावर जर ठेवलं आणि कोणी जर प्रश्न विचारले की तुम्ही या विद्यार्थ्याला या स्तरावर का ठेवलं, तर अशाच पद्धतीने आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे की परिच्छेदामध्ये इतक्या चुका याने केल्या किंवा इतक्या चुका केल्याच्या नंतर आपण याला शब्द या स्तरावर घेऊन येतो. शब्द या स्तरावर जर इतके चुका जर असतील तर आणखी पुन्हा खालच्या स्तरावर घेऊन जातो किंवा शब्द या स्तरावर एखाद्या विद्यार्थ्याची नोंदणी आपण का करतो. तर असे उलटून पालटून जरी प्रश्न आपल्याला विचारले गेले तरीही आपल्याला त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देता यायला पाहिजे. इट्स क्लिअर फॉर एव्हरीवन. भाषेच्या असेसमेंट कसं घ्यायचं सर्वांना क्लिअर झालं. आणि हा जो काय आहे हा आपण 1 ते 4च्या विद्यार्थ्यांपर्यंत अशाच पद्धतीने असेसमेंट घेणार. ओके. जर पुन्हा आणखी काही प्रश्न असतील या संबंधित ते विचारू शकता. आता आपण पुढे जाणार आहोत गणिताच्या असेसमेंट कडे, पण याच्यामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. असं केलं ना की 5 मॅम तुमचा आवाज थोडा ब्रेक होत आहे. सर तुम्ही बोललेला एकदा तुमचा प्रश्न किंवा रिस्पॉन्स आहे तो चॅट बॉक्सला लिहिता का, किंवा थोडं नेटवर्क मध्ये आलं तर बरं असेल. हॅलो. हा मॅम बोला. हा आवाज येतोय का सर? येतोय मॅम, येतो, बोला. हा तुम्ही आता बोललेला ना की जर 5ही शब्द बरोबर वाचले तर त्याची नोंद ही परिच्छेदामध्ये करायची नाही, शब्द या स्तरातच राहील कारण परिच्छेदामध्ये त्याने चुका केल्या. तुम्ही हा मग ते बोलताना तुम्ही असं बोललेला म्हणून कन्फ्युजन. हा नाही, मग बोलताना तुम्ही ते बोललेला ना, मग कन्फ्युजन झालेलं त्यावेळेला. मी असं बोललोय की जर 5ही शब्द त्या विद्यार्थ्याने जर बरोबर वाचले असतील तर अशा वेळी शब्द 5ही बरोबर वाचले तर अशा वेळी विद्यार्थ्याला आपल्याला पुढच्या भागात घेऊन जायचं नाही किंवा परिच्छेद वाचायला द्यायचा नाही आहे, हे मी या ठिकाणी बोललोय. तर नाही कदाचित ते बरोबर आहे. हा, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं, कदाचित होऊ शकते बोलण्यामध्ये. पण येस, हे लक्षात ठेवा की 5ही शब्द जरी बरोबर वाचले असतील विद्यार्थ्याने तर एक्साइटेड होऊन आपल्याला विद्यार्थ्याला परिच्छेद वाचायला द्यायचा नाही. आपल्याला त्या विद्यार्थ्याची नोंद ही शब्द या स्तरातच करावी लागेल जर 4 पेक्षा जास्त बरोबर वाचत असेल तर. ओके. हा हा. आता बघूया की गणिताचे मूल्यांकन कशी घेतात याविषयीची माहिती बघू. याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं वर्ग 1ली 2री आणि 3री 4थी यासाठी आपण वेगळे वेगळे असेसमेंट टूल्स वापरतोय. आपण सुरुवातीला सुद्धा बघितलेलं होतं. आता आपल्या पुढे हा जो काही असेसमेंट टूल दिसतोय तर या असेसमेंट टूल्स आपण या ठिकाणी बघू शकतो. तर याचा जो काही वापर आहे हा आपण 1ली 2री साठी करतो आणि 1ली 2री साठी वापर करत असताना या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पहिलं रूल गणिताचा विद्यार्थ्यांसोबत आणि 1ली 2री साठी असेल.
पहिली दुसरीसाठी गणिताचा असेसमेंट मूल्यांकनाचा जो काही रूल आहे हा रूल म्हणजे असं की ज्याच्यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांना गणिताचं मूल्यांकन करत असताना स्तर एक पासून सुरुवात करावी, म्हणजेच एक अंकी संख्येपासून विद्यार्थ्याची सुरुवात करावी. ठीक आहे. आता एक अंकी अंकांपासून त्या ठिकाणी विद्यार्थ्याला आपण मूल्यांकनाची सुरुवात करतो. दुसरं, एकूण या ठिकाणी 6 एक अंकी अंक दिलेले आहेत. एकूण 6 एक अंकी अंक दिलेले आहेत. तर या 6 पैकी 4 अंक विद्यार्थ्याने बरोबर वाचायला पाहिजेत. आणि जर विद्यार्थ्याने 6 पैकी 4 एक अंकी अंक जर बरोबर वाचले या ठिकाणी, तर त्या विद्यार्थ्याची नोंद आपण या स्तर 1 मध्ये करणार. जर त्या विद्यार्थ्याने 4 पैकी 4 पेक्षा कमी जर या ठिकाणी एक अंकी संख्या आहेत, तर त्या संख्या जर 4 पेक्षा कमी बरोबर वाचलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंदणी ही आपण प्रारंभिक स्तरामध्ये करणार. आणि जर विद्यार्थ्याने या ठिकाणी 4 एक अंकी संख्या बरोबर वाचलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याला आपण वरच्या स्तरावर घेऊन जातो. म्हणजेच काय, तर पहिला की फर्स्ट आपण या ठिकाणी म्हणू शकतो की विद्यार्थ्याला आपण सुरुवातीला स्तर 1 वाचायला देणार. जसं स्तर 1 म्हणजेच काय, तर एक अंकी संख्या या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. एक अंकी संख्या आपण विद्यार्थ्याला वाचायला देतो. मग एक अंकी संख्या विद्यार्थ्याला वाचायला देत असताना जर विद्यार्थ्याने या ठिकाणी 4ही एक अंकी संख्या जर बरोबर वाचल्या तर त्या विद्यार्थ्याची नोंदणी आपण या स्तरात करणार, म्हणजे स्तर 1 मध्ये करणार. पण केव्हा करणार ते आपण बघू. ठीक आहे, याला थोडस होल्ड मध्ये ठेवू. जर विद्यार्थ्याने या ठिकाणी 4 पेक्षा कमी अंक जर बरोबर वाचलेले असतील, एक अंकी अंक 4 पेक्षा कमी जर बरोबर वाचले असतील तर आपण त्याला प्रारंभिक स्तरात त्याची नोंदणी करतो. 4 पेक्षा कमी जर असेल, म्हणजे या ठिकाणी 2 बरोबर वाचले असतील, 3 बरोबर वाचले असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंद आपण प्रारंभिक स्तरामध्ये करतो. जर विद्यार्थ्याने 4 बरोबर वाचले असतील तर त्या विद्यार्थ्याला सुरुवातीला 4 बरोबर जर वाचलेले असतील तर त्या विद्यार्थ्याला सुरुवातीला आपण काय करतो, वरच्या स्तरावर घेऊन जातो, स्तर 2. आणि स्तर 2 मध्ये काय दिलेलं आहे, तर स्तर 2 मध्ये दिलेला आहे 2 अंकी संख्या. ठीक आहे, तर विद्यार्थ्याला आपण 2 अंकी संख्या वाचायला देणार. आता 2 अंकी संख्या विद्यार्थ्याला वाचायला दिल्याच्या नंतर या ठिकाणी सुद्धा सारखाच रूल आहे. एकूण 6 या ठिकाणी 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत. 6 2 अंकी संख्येपैकी जर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी 4 पेक्षा कमी जर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी संख्या जर वाचल्या, 4 पेक्षा कमी संख्या बरोबर जर वाचल्या असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंद आपण स्तर 1 साठी करतो. 4 पेक्षा कमी जर 2 अंकी संख्या वाचल्या तर त्या विद्यार्थ्याची नोंद ही स्तर 1 मध्ये करणार. आपण या ठिकाणी बघतोय 2 अंकी संख्येमध्ये 2 अंकी संख्या आणि 2 अंकी संख्या याच्यामध्ये जर विद्यार्थ्याने 4 पेक्षा कमी जर संख्या बरोबर वाचलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंद आपण एक अंकी संख्या म्हणजे स्तर 1 मध्ये करणार. जर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्तर 2 मध्ये म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त संख्या बरोबर वाचलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंद ही स्तर 2 मध्ये केली जाईल. पुन्हा एकदा सुरुवातीपासून आपण बघूया. सुरुवातीपासून विद्यार्थ्याला आपण काय करतो, तर गणिताची जी काही मूल्यांकन घ्यायचे असेल विद्यार्थ्यांसोबत, तर पहिली आणि दुसरी ज्या विद्यार्थ्यांची गणिताची मूल्यांकन घेत असताना विद्यार्थ्याला आपण सुरुवात करत असताना विद्यार्थ्याला स्तर 1 म्हणजे एक अंकी संख्या वाचायला देतो. एक अंकी संख्या यामध्ये एकूण 6 अंकी संख्या या ठिकाणी 6 संख्या दिलेल्या आहेत एक अंकी. मग 6 पैकी 4 त्याला बरोबर वाचायचे. जर विद्यार्थ्याने या ठिकाणी 4 बरोबर वाचले, 4 जर बरोबर वाचलेले असतील तर तो विद्यार्थी ऍप्लिकेबल होतो पुढच्या स्तरात जाण्यासाठी. आणि पुढचा स्तर म्हणजे स्तर 2. स्तर 2 मध्ये आपल्याला 2 अंकी संख्या बघायला मिळतात. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 दिसतात. 6 पैकी 4 जर विद्यार्थ्याने या ठिकाणी बरोबर वाचले तर त्या विद्यार्थ्याची नोंद आपण स्तर 2 मध्ये करतो. जर विद्यार्थ्याने या ठिकाणी 2 असेल 3 असेल, जर या ठिकाणी 4 पेक्षा कमी
4 पेक्षा कमी जर बरोबर वाचलेले असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंद आपण स्तर 1 मध्येच करणार. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण स्तर 1च सुरुवातीपासून वाचायला दिलं. स्तर 1 वाचायला दिल्याच्या नंतर आता या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव घेऊ आपण की संजय आहे. संजय आहे. संजय हा पहिल्या वर्गातील विद्यार्थी आहे. संजय या विद्यार्थ्याला आपण स्तर 1 वाचायला दिला. स्तर 1 वाचायला दिल्याच्या नंतर संजयने या ठिकाणी एक अंकी संख्या एकूण 6 आहेत तर 6 पैकी त्याने 3 बरोबर वाचले. आता 3 बरोबर वाचले त्याच्यामुळे आपण त्याला काय करणार, त्याची जी काही नोंदणी आहे ही नोंदणी आपण प्रारंभिक स्तरात करणार. ठीक आहे. प्रारंभिक स्तरात म्हणजे काय, तर याला एक अंकी संख्या सुद्धा वाचता येत नाही. प्रारंभिक स्तरामध्ये आपण याची नोंदणी केली. त्यानंतर राणी आहे. तर राणी ही जी काही विद्यार्थी आहे तर या विद्यार्थिनीला आपण सुरुवात सेम आहे. तर एक अंकी संख्या वाचायला दिल्यास स्तर 1 वाचायला दिलं. स्तर 1 मध्ये राणीने या ठिकाणी 5 एक अंकी संख्या बरोबर वाचल्या. 5 एक अंकी संख्या बरोबर वाचल्यामुळे राणीला आपण काय केलं, स्तर 1 पासून स्तर 2 मध्ये घेऊन आलो आणि स्तर 2 मध्ये सुद्धा एकूण 6 संख्या दिलेल्या आहेत. 6 पैकी राणीने या ठिकाणी 4 बरोबर वाचले. आता 4 बरोबर वाचले त्याच्यामुळे स्तर 2 मध्ये राणीने 4 ही संख्या बरोबर वाचले. त्याच्यामुळे राणीची जी काही नोंदणी आहे ही नोंद स्तर 2 मध्ये केली जाईल. संख्या ओळख मध्ये राणीची जी काही नोंद आहे ही स्तर 2 मध्ये झाली. त्याच्यानंतर रितेश आहे. रितेशला या ठिकाणी आपण सुरुवातीला स्तर 1 वाचायला दिला. स्तर 1 वाचायला दिल्याच्या नंतर रितेशने या ठिकाणी 4 बरोबर वाचले, 2 बरोबर वाचले, 1 बरोबर वाचला, 5 बरोबर वाचले आणि 7 आणि 8 चुकीचे वाचले. तरीही आपल्याला या ठिकाणी 1 2 3 आणि 4 बरोबर वाचलेले हे आपल्याला दिसत आहेत. तर यावेळी रितेशला आपण काय केलं, स्तर 2 मध्ये घेऊन गेलो. स्तर 2 मध्ये सुद्धा त्याने 35 28 60 आणि 13 बरोबर वाचले. 77 आणि 94 हे चुकीचे वाचले. तर यावेळी आता आपण काय करणार, इथं पण 4 आहे आणि या ठिकाणी सुद्धा 4 आहे. तरीही रितेशची नोंद आता या ठिकाणी आपण काय करणार, तर स्तर 2 मध्ये रितेशची नोंद केली जाईल. कारण या ठिकाणी काय होतं रूल, तर 6 पैकी 4 बरोबर वाचायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर रमेश हा एक विद्यार्थी आहे. सुरुवातीला आपण काय केलं, तर स्तर 1 वाचायला दिलं. स्तर 1 मध्ये काय येतो, तर एक अंकी संख्या येते. याने स्तर 1 मध्ये 4 संख्या बरोबर वाचल्या. 4 एक अंकी संख्या बरोबर वाचल्या. 4 एक अंकी संख्या बरोबर वाचल्याच्या नंतर पुन्हा आपण त्याला काय केलं, स्तर 2 वाचायला दिलं आणि स्तर 2 वाचायला दिल्याच्या नंतर या ठिकाणी 35 28 आणि 60 बरोबर वाचले आणि हे जे काही 3 आहेत हे चुकीचे वाचले. ठीक आहे. आता हे जे काही चुकीचे वाचल्याच्या नंतर स्तर 2 मध्ये त्याने फक्त 3च बरोबर वाचले. आता 3 बरोबर वाचल्यामुळे हा जो काही रमेश आहे, या रमेशची नोंद आपण कुठे करणार, स्तर 1 मध्ये करणार. इतकं क्लिअर आहे. रमेशची नोंद आपण स्तर 1 मध्ये का केली, कारण स्तर 1 मध्ये त्याने 4 बरोबर वाचलेले होते. 4ही बरोबर वाचल्यामुळे आपण त्याला स्तर 2 मध्ये घेऊन गेलो. स्तर 2 मध्ये त्याने 2 अंकी संख्या वाचल्या, तरी 2 अंकी संख्या वाचत असताना फक्त त्याने 3च संख्या बरोबर वाचल्या आणि त्यामुळे त्याची नोंद आपण ही स्तर 1 मध्ये केली. याच्यामध्ये काही अडचण, स्तर 1 आणि स्तर 2 मध्ये आपण कशा पद्धतीने नोंदणी करतो. प्रारंभिक आहे, स्तर 1 आणि स्तर 2. ठीक आहे. सिंपल रूल आहेत. सुरुवातीला आपण काय करतो, विद्यार्थ्याला सुरुवातीला स्तर 1 वाचायला देतो. स्तर 1 वाचायला दिल्याच्या नंतर 4 जर बरोबर वाचलेले असतील तर आपण त्याला स्तर 2 मध्ये घेऊन जातो. स्तर 2 मध्ये जर 4 बरोबर वाचलेले असतील त्याच विद्यार्थ्याने, तर त्याची नोंद आपण स्तर 2 मध्ये करणार. दुसरा विद्यार्थी स्तर 1 वाचायला दिलं. स्तर 1 वाचायला दिल्याच्या नंतर त्याने त्या ठिकाणी 6 पैकी फक्त एक अंकी संख्येविषयी बोलतोय आपण स्तर 1 मध्ये, तर त्याने या ठिकाणी
त्याने या ठिकाणी 3च बरोबर वाचले. 3च बरोबर वाचल्यामुळे त्या विद्यार्थ्याची नोंदणी आपण प्रारंभिक स्तरामध्ये करणार. त्याच्यानंतर एक विद्यार्थी ज्याने स्तर 1 मध्ये 4 बरोबर वाचले, स्तर 1 मध्ये त्याने 4 बरोबर वाचले. 4 बरोबर वाचल्यामुळे आपण त्याला काय करणार, पुढच्या स्तरामध्ये घेऊन जाणार आणि पुढच्याही स्तरामध्ये जर त्या विद्यार्थ्याने 4 बरोबर वाचले असतील तर त्याची नोंद आपण स्तर 2 मध्ये करणार. त्याच्यानंतर तिसरा एखादा विद्यार्थी ज्याने स्तर 1 मध्ये 3 चुका केलेल्या आहेत आणि 3 चुका केल्याच्या नंतर, आताच बघितलं आपण, तर 3 चुका केल्याच्या नंतर त्याची नोंद आपण प्रारंभिक मध्ये करतो. एक असा विद्यार्थी ज्याने स्तर 1 मध्ये 4ही एक अंकी संख्या बरोबर वाचल्या, 4ही एक अंकी संख्या बरोबर वाचल्याच्या नंतर आपण त्याला पुढच्या स्तरात घेऊन जातो आणि या ठिकाणी फक्त त्याने 3च बरोबर वाचले तर त्या विद्यार्थ्याची नोंदी आपण स्तर 1 मध्ये करणार. हे क्लिअर झालं सर्वांना? आता आपण बघणार आहे भाग 2. हा होता भाग 1. या भागात आपण बघितलं भाग 1, ज्याच्यामध्ये आपण संख्येची ओळख बघतो. आता या ठिकाणी आपण बघणार संख्येची ओळख झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण भाग 2 मध्ये आणि भाग 3 मध्ये काय दिलेलं आहे तर बेरीज आणि वजाबाकी एक संख्येची. या ठिकाणी एकूण भाग 2 आणि भाग 3 मध्ये सारखाच रूल लागू होतो. 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, 1, 2 आणि 3. 3 प्रश्न या ठिकाणी दिसत आहेत. 3 पैकी त्याला 2 प्रश्न सोडवायला द्यायचे. आता 2 प्रश्न आपण त्याला सांगणार की तू तुझ्या वहीमध्ये लिही. तो वहीमध्ये लिहील. लिहिल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला आपण सांगणार कुठलेही 2. आणि आता रूल या ठिकाणी आपण काय करत होतो आतापर्यंत, तर आपण या ठिकाणी टिक करत होतो. ठीक आहे, प्रारंभिक स्तरात आहे किंवा स्तर 1, 2 मध्ये आपण ते बघत होतो. आता या ठिकाणी आपण काय करणार, ग्रेडिंग देणार आणि ग्रेडिंग काय आहे 0, 1 आणि 2. 0, 1 आणि 2 अशा पद्धतीची ग्रेडिंग आहे. तर या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकीमध्ये सारखाच रूल लागू होतो. 3 उदाहरणं दिलेली आहेत. गणितीय क्रियेची 3 उदाहरणं दिलेली आहेत. 3 पैकी 2 उदाहरणं विद्यार्थ्याला त्याच्या वहीमध्ये लिहायला लावणे. लिहायला लावल्याच्या नंतर 2ही उदाहरणं जर विद्यार्थ्याने बरोबर जर सोडवलेली असतील, 2ही उदाहरण जर विद्यार्थ्याने बरोबर जर सोडवलेले असतील तर त्या विद्यार्थ्याला 2 ही ग्रेड द्यावी. जर विद्यार्थ्याने या ठिकाणी 2ही उदाहरण चुकीचे सोडवले तर त्या विद्यार्थ्याची जी काही ग्रेडिंग आहे ती असेल. त्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याने 1 चुकीचा आणि 1 बरोबर सोडवला तर त्या विद्यार्थ्याला आपण 1 मार्क देणार. आणि जर विद्यार्थ्याने काहीच कृती केली नाही तर अशा विद्यार्थ्याला आपण काय करणार, 0 देणार. एक समजलं का? जर विद्यार्थ्याने, तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्याला हे उदाहरण सोडवायला देता, विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहिलं, पाहून वहीमध्ये लिहिलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्या विद्यार्थ्याला 1 मार्क किंवा विद्यार्थ्याने प्रयत्न केलेला आहे हे त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. ग्राह्य आपण काय धरणार, तर विद्यार्थ्यांनी वहीमध्ये जसंच्या तसं पाहून लिहिलंय हे आपण ग्राह्य धरत नाही. जर विद्यार्थ्याने त्या ठिकाणी प्रश्न सोडवायला सुरुवात केली, प्रश्नामध्ये चुकी केलेली असेल किंवा प्रश्न बरोबर केलेला असेल तर या आधारावर आपण विद्यार्थ्याला ग्रेडिंग करतो. 0 ग्रेडिंग केव्हा देणार, जर विद्यार्थ्याने या ठिकाणी काहीच कृती केली नाही, फक्त पाहून त्याच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्याला 0 मार्क आपण देणार. ठीक आहे. जर पाहून जसंच्या तसं त्या ठिकाणी वहीत लिहिलं आणि काहीच कृती केली नाही तर त्याला आपण 0 मार्क देणार. जर विद्यार्थ्याने या ठिकाणी 1 बरोबर आणि 1 चुकीचा सोडवला किंवा 2ही उदाहरण चुकीचे सोडवले तर त्या विद्यार्थ्याला आपण 1 मार्क देणार. आणि जर विद्यार्थ्याने 2ही बरोबर सोडवले तरच आपण त्या विद्यार्थ्याला 2 मार्क देणार. हे क्लिअर आहे? सिंपल आहे? समजले सर्वांना? आणि हाच रूल या ठिकाणी सुद्धा लागू होतो. जर सांगा मला या ठिकाणी की राणी ही जी काही विद्यार्थिनी आहे, राणीने या ठिकाणी 1 चुकीचा आणि 1 बरोबर सोडवलेला आहे वजाबाकीच्या उदाहरण, तर राणीला आपण कुठल्या ग्रेडिंग देणार, काय देणार ग्रेडिंग? किती ग्रेडिंग देणार राणीने जर 1 बरोबर आणि 1 चुकीचा सोडवला? हॅलो, 1 देणार. 1
एक ग्रेडिंग देणार. राईट. समजलं सर्वांना? पहिल्या आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचं गणिताचे असेसमेंट करत असताना त्याची सुरुवात आपण स्तर 1 पासून करतो. स्तर 1 म्हणजे एक अंकी संख्येची एक अंकी संख्येची ओळख. त्याच्यामध्ये रूल आपल्याला माहिती आहे, 4 जर बरोबर वाचले तर त्याला आपण वरच्या स्तरावर घेऊन जातो. वरच्या स्तरावर जर त्याने 4 बरोबर वाचले म्हणजे 2 अंकी संख्या जर बरोबर वाचलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंदणी आपण हे स्तर 2 मध्ये करतो. जर त्या ठिकाणी चुकीचे वाचलेलं असेल स्तर 2 मध्ये, चुकीचे म्हणजेच काय तर 4 पेक्षा कमी जर बरोबर वाचलेले असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंदणी आपण स्तर 2 मध्ये करतो. जर एखादा विद्यार्थी स्तर 1 मध्ये 3 किंवा 4 पेक्षा कमी, 3 असेल, 2 असेल किंवा 1 असेल, किंवा मग आपण डायरेक्ट म्हणू शकतो की 4 पेक्षा कमी एक अंकी संख्या जर बरोबर ओळखत असेल तर मग त्याची जी काही नोंदणी आहे आपण ती नोंदणी प्रारंभिक या स्तरावर करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जातोय. तर पुढे गेल्याच्या नंतर विद्यार्थ्याला आपण उदाहरणं सोडवायला देतो. उदाहरणं सोडवायला देत असताना विद्यार्थ्याला वहीमध्ये लिहायला लावतो आणि लिहिल्याच्या नंतर जर विद्यार्थी काहीच कृती त्यावर करत नसेल तर 0 देणार. जर एक चुकीचा आणि एक बरोबर सोडवत असेल तरी 1 मार्क देणार. दोन्ही चुकीचे जरी सोडवत असेल तरीही 1 देणार. आणि दोनही जर बरोबर देत असेल किंवा सोडवलेलं असेल तर 2 देणार. आता आपण पुढे जाणार. गणिताची मूल्यांकन कशी घेतात आणि त्याच्यामध्ये वर्ग तिसरी आणि चौथी. तर तिसरी आणि चौथी ज्याच्यामध्ये बघणार तर याची जी काही सुरुवात आहे तिसरी आणि चौथी गणिताच्या मूल्यांकनाची जी काही सुरुवात आहे ती मूल्यांकनाची सुरुवात आपण स्तर 2 पासून करतो. ठीक आहे. स्तर 2 मध्ये पहिला रूल आपण बघू शकतो की याची सुरुवात 3 आणि 4 मध्ये विद्यार्थ्यांची गणिताची मूल्यांकनाची सुरुवात करत असताना स्तर 2 पासून आपण सुरुवात करतोय. स्तर 2 मध्ये जर विद्यार्थ्याने स्तर 2 मध्ये जर विद्यार्थ्याने 2 अंकी संख्या बरोबर वाचल्या, स्तर 2 मध्ये जर विद्यार्थ्याने 4, आता या ठिकाणी आपण 2 अंकी संख्या तिसरी आणि चौथीतील विद्यार्थी हा 2 अंकी संख्या वाचू शकतो हे एक्सपेक्ट करतो आणि त्याला वाचायला पाहिजेत, म्हणून आपण सुरुवात ही आपण 2 अंकी संख्येपासून करतोय. 2 अंकी संख्येमध्ये जर त्या विद्यार्थ्याने, दुसरा रूल, 2 अंकी संख्येमध्ये एकूण 6 पैकी 4 जर त्या विद्यार्थ्याने संख्या बरोबर ओळखल्या, स्तर 2 मध्ये 6 जर संख्या बरोबर ओळखल्या तर त्या विद्यार्थ्याला आपण स्तर 3 मध्ये घेऊन जाणार. स्तर 3 म्हणजे 3 अंकी संख्या. स्तर 3 मध्ये त्या विद्यार्थ्याने स्तर 3 मधील 4 किंवा 4 पेक्षा जास्त संख्या बरोबर ओळखल्या तर त्याची नोंद स्तर 3 मध्ये केली जाईल. आणि 4 पेक्षा कमी म्हणजे ब्रॅकेटमध्ये 3, 2, 1, 0, 4 पेक्षा स्तर 3 मध्ये 4 पेक्षा कमी जर त्याने संख्या बरोबर वाचल्या तर त्यावेळी त्या विद्यार्थ्याची नोंद ही आपण स्तर 2 मध्येच करणार. इतकं क्लिअर आहे? सेकंड रूल सर्वांना समजला? सेकंड रूल मध्ये आपण काय बघतो तर विद्यार्थ्याला सुरुवातीला आपण पहिलं बघितलं की सुरुवातीला स्तर 2 वाचायला देतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्तर 2 मध्ये जर विद्यार्थ्याने या ठिकाणी 4 बरोबर वाचले, 4 बरोबर वाचल्याच्या नंतर आपण विद्यार्थ्याला काय करतो, हा ऍप्लिकेबल आहे स्तर 3 मध्ये जाण्यासाठी. स्तर 3 मध्ये 6 पैकी जर त्याने 4 पेक्षा जास्त जर बरोबर वाचले तर त्या विद्यार्थ्याची नोंदी ही आपण स्तर 3 मध्येच करणार. आणि जर त्या विद्यार्थ्याने स्तर 3 मध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी म्हणजे ब्रॅकेटमध्ये आपण 3, 2, 1 आणि 0, 4 पेक्षा कमी संख्या जर बरोबर ओळखलेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याची नोंदणी ही आपण स्तर 2 मध्ये करणार. क्लिअर आहे? आता याला आपण थोडक्यामध्ये उदाहरणाद्वारे घेऊया. रितेश, हा जो काही रितेश आहे, रितेश या विद्यार्थ्याला आपण स्तर 2, रितेश हा विद्यार्थी 3ऱ्या वर्गात आहे आणि 3ऱ्या वर्गात असल्याच्या नंतर याला आपण काय केलं तर गणिताचं मूल्यांकन घेत असताना याला स्तर 2 पासून आपण सुरुवात केली आणि स्तर 2 पासून सुरुवात करत असताना आता याची आपण फोल्डिंग करतो. ठीक आहे. हा जो काही भाग आहे या भागाची तुम्ही फोल्डिंग करू शकता आणि फोल्डिंग केलं तर बेस्ट राहील. तर या भागाची फोल्डिंग करा. फोल्डिंग केल्याच्या नंतर स्तर 2 मध्ये रितेशने या ठिकाणी 4 2 अंकी संख्या बरोबर ओळखल्या. 4ही 2 अंकी संख्या बरोबर ओळखल्यामुळे याला काय करू आपण, खालच्या स्तरावर घेऊन जाणार की वरच्या स्तरावर घेऊन जाणार? 4 बरोबर ओळखलेले आहेत. स्तर 2 मध्ये 4ही आपण अपेक्षित करतो 4 बरोबर ओळखायला पाहिजे. मग काय करणार आपण, याला खाली की वर घेऊन जाणार? वर घेऊन जाणार सर. वरचा स्तर म्हणजे कुठला स्तर स्तर? 3. स्तर 3. स्तर 3 म्हणजे 3 अंकी संख्या.
आता 3 अंकी संख्येमध्ये रितेशने 2च 3 अंकी संख्या बरोबर वाचल्या, म्हणजे 4 पेक्षा कमी. ओके, 4 पेक्षा कमी म्हणजेच 2च या ठिकाणी बरोबर वाचले. तर रितेशची जे काही नोंदणी आहे, स्तराची नोंदणी, आपण ती कुठं करणार? स्तर 3 मध्ये करणार की स्तर 2 मध्ये करणार? तर 2 मध्ये करणार. स्तर 2 2 मध्ये करणार. राईट. 2 मध्ये. आहे राणी. राणी हिला आपण तिसऱ्या वर्गातच आहे राणी, आणि राणीला सुद्धा सुरुवात करत असताना आपण स्तर 2 पासून सुरुवात केली. राणीने या ठिकाणी 4 बरोबर वाचले, 2 अंकी संख्या दिले आणि तिने 4ही बरोबर वाचले. 4ही बरोबर वाचल्याच्या नंतर तिला आपण काय करतो? स्तर 3 मध्ये घेऊन जाणार, म्हणजे 3 अंकी संख्येमध्ये घेऊन गेलो. आता 3 अंकी संख्येमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर राणीने या ठिकाणी 5 3 अंकी संख्या बरोबर ओळखल्या. तर राणीची जी काही नोंदणी आहे ती नोंदणी कुठं करणार? तर 3 मध्ये. तर 3 मध्ये. म्हणजेच काय, तर या ठिकाणी 4 पेक्षा जास्त, 4 पेक्षा जास्त 4 असेल किंवा मग 4 पेक्षा जास्त, 4 किंवा 4 पेक्षा जास्त या ठिकाणी संख्या राणीने बरोबर वाचलेल्या आहेत. त्याच्यामुळे राणीची जी काही नोंदणी आहे ती नोंदणी आपण कुठं करतोय? स्तर 3 मध्ये. त्याच्यानंतर आहे रमेश. रमेश या विद्यार्थ्याला आपण स्तर 2 मध्ये, स्तर 2 मध्ये 2 अंकी संख्या फक्त त्याने 2 बरोबर वाचले किंवा 4 पेक्षा कमी, 4 पेक्षा कमी 2च 2 अंकी संख्या बरोबर ओळखले. त्यामुळे आपण त्याला स्तर 3 मध्ये घेऊन जाणार की स्तर 1 मध्ये घेऊन जाणार? कुठे घेऊन जाणार? तर 1 मध्ये. 1 अंकी संख्या स्तर 1 मध्ये. 1 अंकी संख्या वाचायला देणार. आता राणीने रमेश, तर रमेशला या ठिकाणी आपण स्तर 1 मध्ये आणलं, कारण या ठिकाणी फक्त म्हणजे स्तर 2च संख्या बरोबर ओळखल्या, त्याच्यामुळे आपण याला 1 अंकी संख्येमध्ये आणलं. 1 अंकी संख्येमध्ये सुद्धा सारखाच रूल लागतो. जर रमेशने या ठिकाणी 1 अंकी संख्येमध्ये 4 जर बरोबर ओळखले तर रमेशची नोंद आपण स्तर 1 मध्ये करणार. आणि जर रमेशने या ठिकाणी 4 बरोबर नाही ओळखले, ठीक आहे, जर या ठिकाणी रमेशने फक्त 2च बरोबर 1 अंकी संख्या ओळखल्यात, 2च बरोबर ओळखले, तर याची नोंद आपण कुठे करणार? प्रारंभिक मध्ये. राईट. इतकं क्लिअर सर्वांना? हे क्लिअर झालं की आपण विद्यार्थ्याची नोंदणी ही प्रारंभिक मध्ये काय करतो? सेम रूल आहे पहिली आणि दुसरीसाठी. फक्त इतकं लक्षात ठेवा, वर्ग पहिली मध्ये असेसमेंटची सुरुवात ही आपण स्तर 1 पासूनच करतो. तिसरी आणि चौथी मध्ये असेसमेंटची सुरुवात ही आपण कुठल्या स्तरापासून करतो? स्तर 2. स्तर 2 पासून करतो. आणि रूल सारखेच आहेत. 4 बरोबर संख्या ओळखायला पाहिजे. 4 जर ओळखले नाही तर आपण त्याला खालच्या स्तरावर घेऊन जातो, आणि खालच्या स्तरावर मग त्याची नोंदणी आपण करतो. 4 जर बरोबर वाचले तर वरच्या स्तरावर घेऊन जातो. वरच्या स्तरावर जर म्हणजे 3 या स्तरावर जर बरोबर वाचले असतील 4 तर नोंदणी या ठिकाणी होईल. 3 या स्तरावर 4 पेक्षा कमी म्हणजे 3 2 1 0 जर बरोबर वाचले तर या ठिकाणी नोंदणी केली जाईल. या ठिकाणी म्हणजे स्तर 2 मध्ये जर फक्त 3 बरोबर ओळखले तर आपण त्याला पुन्हा खालच्या स्तरावर घेऊन जाणार. खालच्या स्तरावर 4 जर बरोबर ओळखले तर स्तर 1 मध्ये नोंदणी केली जाईल. आणि 3 जर 3 असेल 2 असेल 1 असेल किंवा 0 असेल इतके जर बरोबर ओळखले तर त्याची नोंदणी आपण कुठे करतो? प्रारंभिक मध्ये करतो. इथपर्यंत सर्वांना क्लिअर? आता आपण बघणार पुढे. आणि आता गणितीय क्रियेमध्ये आपण गणितीय क्रिया पहिली आणि दुसरीसाठी नव्हतो बघत. गणितीय क्रिया आता आपण या ठिकाणी बघतोय. गणितीय क्रिया, आता गणितीय क्रियेमध्ये रूल आहेत, आणि हा जो काही रूल आहे हे 4ही उदाहरणांसाठी, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकारासाठी रूल लागू होईल. या ठिकाणी सेम रूल लागू होतील. आणि याच्यामध्ये बघा, तर आपण 0 1 आणि 2 अशा पद्धतीने ग्रेडिंग करतो, जे की मागच्या वेळी आपण केली होती पहिली आणि दुसरीसाठी सेम. जर विद्यार्थ्याने आता या ठिकाणी मागच्या वेळी आपण बघितलं तर किती उदाहरण होते? पहिली दुसरीच्या असेसमेंट टूल मध्ये 3 होते, आणि 3 पैकी आपण विद्यार्थ्याला 2 उदाहरणं सोडवायला देतो, कुठलेही 2, आणि 2 पैकी मग आपण त्याला बघत होतो 0 1 आणि 2 अशा पद्धतीने आपण त्याची असेसमेंट आपण घेत होतो. नाव या ठिकाणी 2 उदाहरणं प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. बेरीज वजाबाकी भागाकार आणि गुणाकारासाठी 2-2 उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. हे दोनही उदाहरणं विद्यार्थ्याला सोडवायला द्यायची आहेत. याचा रूल काय म्हणतो? तर विद्यार्थ्याला जर विद्यार्थ्याने दोनही उदाहरण जर बरोबर सोडवले तर विद्यार्थ्याला आपण काय
दोन ही ग्रेडिंग देणार, दोन ही ग्रेडिंग देणार. जर विद्यार्थ्याने एक बरोबर एक चुकीचा जर सोडवला तर 1 मार्क आपण त्याला देणार. जर विद्यार्थ्याने दोनही चुकीचे सोडवले तरीही विद्यार्थ्याला 1 देणार आणि विद्यार्थ्याने काहीच कृती केली नाही तर 0 देणार. आणि हा रूल बेरीज वजाबाकी भागाकार आणि गुणाकारासाठी सारखाच आहे. इतकं क्लिअर आहे सर्वांना? हा क्लिअर झाला भाग ज्याच्यामध्ये आपण बघत होतो बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकारासाठी रूल जो काही आहे. त्यावेळी आपण काय करतो या ठिकाणी तर ग्रेडिंग ने मार्किंग करतो. 0, 1 आणि 2 अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याची मार्किंग करतो. आणि ती मार्किंग करत असताना आपल्याकडे हे उदाहरणं आहेत. आणि पुन्हा एकदा जर विद्यार्थ्याने दोनही उदाहरणं म्हणजे बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकाराचे जर दोनही उदाहरण बरोबर सोडवले तर त्या विद्यार्थ्याला आपण 2 मार्क देणार. जर विद्यार्थ्याने वजाबाकी असेल तर वजाबाकीमध्ये 1 बरोबर आणि 1 चुकीचा, सेम बेरजेमध्ये सुद्धा 1 बरोबर 1 चुकीचा, त्याच्यानंतर गुणाकारामध्ये सुद्धा 1 चुकीचा 1 बरोबर आणि याच्यामध्ये सुद्धा 1 चुकीचा 1 बरोबर जर सोडवला तर त्या विद्यार्थ्याला आपण काय करतो 1 मार्क देतो. ठीक आहे. त्यानंतर जर विद्यार्थ्याने दोनही चुकीचे जर सोडवले तर त्या विद्यार्थ्याला आपण काय करतो 1 मार्कच देतो. आणि जर विद्यार्थ्याने दोनही ठिकाणी काहीच कृती केली नाही जसंच्या तसं त्याला ठेवलंय तर मग त्याला आपण 0 देतो. इथपर्यंत क्लिअर? हो नाही काहीतरी रिस्पॉन्स चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा सांगू सुद्धा शकता. हे क्लिअर झालं? हो सर, हो सर. ओके, थँक्यू. नाव आता भाग 3. भाग 3 मध्ये बघा, भाग 3 चा एक रूल आहे. भाग 3 मध्ये शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. पहिला, विद्यार्थ्याला जर बेरजेच्या शाब्दिक उदाहरण जर सोडवायला द्यायचा असेल तर गणितीय क्रियेमधील दिलेले दोनही उदाहरणांमध्ये विद्यार्थ्याला 2 मार्क्स भेटायला पाहिजेत किंवा त्याची जी काही ग्रेडिंग आहे ती ग्रेडिंग 2 असायला पाहिजे. म्हणजेच काय तर हाही बरोबर विद्यार्थ्याने सोडवायला पाहिजे, हाही विद्यार्थ्याने बरोबर सोडवायला पाहिजे आणि याला 2 मार्क जर मिळाले असतील तरच हा विद्यार्थी बेरजेच्या शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी ऍप्लिकेबल आहे. मी आता फक्त आपण इथे बघणार की ऍप्लिकेबल कोण आहे किंवा नाही. इथपर्यंत आपण जाऊया, त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा रूल सुद्धा या ठिकाणी बघू. ओके. आपण विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरण केव्हा सोडवायला देणार आणि बेरीज आणि वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरणांसाठी हा सारखाच रूल आहे. दुसरा रूल याला सारखाच लिहू शकता. पहिला रूल आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला बेरजेच्या शाब्दिक उदाहरण सोडवायला द्यायचं असेल तर गणितीय क्रियेतील दोनही बेरजेच्या उदाहरणांमध्ये विद्यार्थ्याला 2 हे ग्रेडिंग भेटायला पाहिजे तर तो विद्यार्थी शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी ऍप्लिकेबल आहे. सारखाच वजाबाकीसाठी सुद्धा आहे. जर विद्यार्थ्याला दोनही वजाबाकीचे उदाहरण सोडवताना दोनही उदाहरण जर बरोबर सोडवलेले असतील तेव्हाच गणितीय क्रियेमधील बेरजेचे दोनही उदाहरण जर विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलेले असतील तर त्या विद्यार्थ्याला आपण वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरण सोडवायला देणार. इथपर्यंत क्लिअर की आपण विद्यार्थ्याला शाब्दिक उदाहरण केव्हा सोडवायला देणार याचं उत्तर देता येईल. आता बेरजेच्या शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठीचे निकष काय आहेत तर गणितीय क्रियेमध्ये दिलेले जे काही उदाहरण आहेत त्या उदाहरणांमध्ये त्या विद्यार्थ्याला बेरजेचे असेल तर बेरजेमध्ये 2 मार्क भेटायला पाहिजेत. जर वजाबाकी असेल तर वजाबाकीच्या गणितीय क्रियेमध्ये विद्यार्थ्याला 2 मार्क भेटायला पाहिजेत तरच तो विद्यार्थी त्या ठिकाणी वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी ऍप्लिकेबल आहे. आता रमेश हा जो काही विद्यार्थी आहे रमेशने या ठिकाणी दोनही बरोबर सोडवले आणि याला 2 मार्क मिळाले. त्याच्यानंतर हा एक चुकीचा सोडवला, हा एक बरोबर सोडवला, 1 मार्क मिळाला. गुणाकार सुद्धा बरोबर सोडवले आणि भागाकार सुद्धा बरोबर सोडवले. आता यावेळी पहिला रूल आपला काय म्हणतो की शाब्दिक उदाहरण जर विद्यार्थ्याला जर सोडवायला जर द्यायचा असेल, जर शाब्दिक उदाहरण बेरजेच्या जर सोडवायला द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये त्याला 2 मार्क भेटायला पाहिजे. तर रमेशला या ठिकाणी 2 मार्क मिळालेले आहेत म्हणजे रमेश हा ऍप्लिकेबल आहे किंवा नाही आहे का? रमेशला आपण बेरजेच्या शाब्दिक उदाहरण सोडवायला देणार देणार का? हो किंवा नाही? आता आपण याला शाब्दिक उदाहरण सोडवायला देणार.
आता शाब्दिक उदाहरण तुम्हाला दिल्याच्या नंतर आता बघा या ठिकाणी आपण इथपर्यंत बघत होतो की कोण ऍप्लिकेबल आहे किंवा नाही इथपर्यंतची माहिती बघितली. रमेश हा ऍप्लिकेबल आहे उदाहरण सोडवण्यासाठी बेरजेच्या, कारण याला गणितीय क्रियेमध्ये 2 मार्क मिळालेले आहेत, म्हणून रमेश हा जो काही हा ऍप्लिकेबल आहे उदाहरण सोडवण्यासाठी. आता या ठिकाणी रमेश या ठिकाणी आला शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी, आणि शाब्दिक उदाहरणामध्ये जर रमेशने या ठिकाणी काहीच लिहिलं नाही किंवा काहीच कृती केली नाही तर रमेशला आपण 0, तर रमेशला आपण या ठिकाणी काय करणार, 0 ही ग्रेडिंग देणार. जर रमेशने उदाहरण सोडवत असताना जर चुकीचा सोडवलेला असेल किंवा त्याचं उत्तर बरोबर आलेला नसेल त्यावेळी आपण त्याला 1 मार्क देणार. आणि जर रमेशने या ठिकाणी उदाहरण जर बरोबर सोडवलेलं असेल तर रमेशला आपण 2 मार्क देणार. पण ही जी काही ग्रेडिंग आहे ही ग्रेडिंग आपण केव्हा करतो, जेव्हा एखादा व्यक्ती ऍप्लिकेबल असेल हा उदाहरण सोडवण्यासाठी तेव्हा. आणि ऍप्लिकेबल रमेश का आहे, कारण रमेशने गणितीय क्रियेमध्ये 2 मार्क मिळवलेले होते. हे दोनही उदाहरण रमेशने बरोबर सोडवलेले होते, म्हणजे हा ऍप्लिकेबल होता. आणि ऍप्लिकेबल असल्यामुळे रमेशला आपण शाब्दिक उदाहरण सोडवायला दिलं, त्याच्यानंतर ही ग्रेडिंग आपण या ठिकाणी करतो. सेम आहे आता रमेशचं बघूया पुन्हा. रमेशने वजाबाकीच्या उदाहरण सोडवत असताना या ठिकाणी 1 बरोबर 1 चुकीचा सोडवलेला आहे, 1 बरोबर आणि 1 चुकीचा सोडवला. आता रमेश हा ऍप्लिकेबल आहे का उदाहरण सोडवण्यासाठी वजाबाकीचा? बेरजेचा उदाहरण आपण त्याला दिला कारण त्याने गणितीय क्रियेमध्ये बरोबर सोडवलेलं होतं, दोन्ही म्हणून दिलं. वजाबाकीचा देणार का याला सोडवायला? नाही. आता ज्यावेळी आपण याला शाब्दिक उदाहरण बेरजेचा देणार नाही तर त्यावेळी आपल्याकडे एक ऑप्शन असतो, तर एन जो की आपल्याला भरावा लागतो बॉक्स मध्ये, तर नॉट ऍप्लिकेबल असं आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. इतकं क्लिअर आहे की येणे आपण केव्हा लिहिणार, 0 केव्हा लिहिणार, 1 केव्हा लिहिणार, 2 केव्हा लिहिणार शाब्दिक उदाहरण सोडवण्यास. बरोबर. तर शाब्दिक उदाहरण आपल्याला सोडवायला देता येणार नाही. इतकं क्लिअर झालं. आपण येणे केव्हा देणार विद्यार्थ्याला? आपल्यापैकी कोणीतरी एखादं शिक्षक सांगेल समजावून की आपण विद्यार्थ्याला येणे केव्हा देणार, 0 केव्हा देणार, 1 आणि 2 केव्हा देणार? एनीवन आपल्यापैकी कोणीतरी मला सांगेल का की आपण रमेशला येणे का दिलं, रमेशला येणे का दिलं? तर 1 वजाबाकी आणि 1 बरोबर आणि 1 चुकी सोडवलं म्हणून हे दिलं. वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरण आपण त्याला येणे दिले कारण त्याने गणितीय क्रियेमध्ये दिलेले जे काही उदाहरणं होते तर गणितीय क्रियेमध्ये दिलेल्या उदाहरणामध्ये त्याला जी काही ग्रेडिंग आहे ती ग्रेडिंग 1 होती. आणि शाब्दिक उदाहरण जर सोडवायचे असतील, शाब्दिक उदाहरण जर सोडवायचं असेल तर अशा वेळी महत्वाचं हे आहे की या ठिकाणी 2 मार्क मिळायला पाहिजेत. इतकं क्लिअर आहे? शाब्दिक उदाहरण आपण केव्हा विद्यार्थ्याला सोडवायला देतो? एव्हरीवन ओके. नाव तर अशा पद्धतीने आपल्याला बेरीज भाषा आहे, गणित आहे, 1ली 2री आणि 3री 4थी. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याचं असेसमेंट आपल्याला आपल्या शाळेमध्ये सुरुवात करायची आहे. विद्यार्थ्यांचे असेसमेंट घ्यायचं आहे आणि प्रत्येकाने असेसमेंट शीट्स वगैरे प्रत्येकांना असेसमेंट शीट्स दिली जाईल. आणि सोबतच हे जे काही टूल आहेत तर टूल सुद्धा आपल्याला पाठवलं जाईल आणि ती कशी भरायची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. आता जी काही तुमच्याकडे असेसमेंट शीट आहे ती शीट्स मगाशी सांगितलं मी की ती आपल्याला सांभाळून ठेवायची आहे. ती सांभाळून ठेवताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ती आपल्याला अंतिम चाचणीसाठी सुद्धा आपल्याला ती वापरायची आहे. आता तुम्ही रेकॉर्डिंग शीट्स मध्ये जे काही तुमचं पूर्व चाचणी आहे पूर्व चाचणी जी काही आहे ती पूर्व चाचणी तुम्ही या ठिकाणी घेणार. तर पूर्व चाचणी घेत असताना जो काही डाटा तुमच्याकडे असेल तर तो डाटा एक गुगल फॉर्म सुद्धा दिला जाईल. तर एक बेसलाईन गुगल फॉर्म डाटा आपल्याला बेसलाईन लिंक दिली जाईल, बेसलाईन लिंक गुगलची. तर त्यामध्ये तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी भरायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पुढे विद्यार्थ्यांचे असेसमेंट हे आपल्याला आश्रम शाळेवर कंडक्ट करायचं आहे आणि त्या पद्धतीची माहिती सुद्धा आपल्याला त्या डॅशबोर्ड मध्ये भरायची सुद्धा आहे. त्या पद्धतीची लिंक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शेअर केली जाईल आणि असेसमेंट टूल्स सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. जर या व्यतिरिक्त असेसमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असेल, असेसमेंट मध्ये काही समजलेलं नसेल
तर या ठिकाणी तुम्ही सांगू शकता इव्हन सत्र कसं होतं हे सुद्धा थोडक्यामध्ये शेअर करू शकता. आणि प्रत्येक जणांनी या ठिकाणी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलेलं आहे. सर्वांनी खूप छान पद्धतीने ऐकलेलं आहे आणि आय होप सर्वांनी लिहून घेतलेलं असेल. तर ते सुद्धा मी आशा करतो प्रत्येकाने लिहिलेलं असेल. सो प्लीज लिहिलेलं असेल तर बेस्ट आहे. आणि जर आपल्या लक्षात असेल तर आणखी बेस्ट आहे. आपल्याला टूल्स वगैरे दिले जातील. तर शाळेमध्ये असेसमेंट आपल्याला कंडक्ट करायचं आहे. सर प्लीज. हॅलो, आवाज येतोय? सगळ्यांना नमस्कार. आज प्रथम फाउंडेशन तर्फे माझी शाळा माझा स्वाभिमान हॅलो, आवाज येतोय? साहेब येतोय आवाज येतोय, बोला. तर आज माझी शाळा माझा स्वाभिमान प्रथम फाउंडेशन तर्फे जे आज आपल्याला प्रशिक्षण झालेलं आहे, एक पहिली ते दुसरी तिसरी चौथी आवाज वाढवा. स्तर निश्चिती कशी केली जाते याबाबतचं जे प्रशांत बोरकर जे सर आहेत त्यांनी आज सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. सुरुवातीला आपल्या आदिवासी डिपार्टमेंटचे अपरयुक्त ठाणे गोपीचंद कदम साहेब पण या ठिकाणी उपस्थित होते. मला वाटतं मध्यंतरी आणखी त्यांनी मध्ये विषय जॉईन केलेली होती. तरी आज सगळ्यांनी जी माहिती सांगितलेली आहे, जो प्रतिसाद दिलेला आहे, प्रशांत बोरकर सरांनी जे काही प्रश्न विचारले त्याबद्दल आपण आपली मत केली, त्याबद्दल मी सर्वांचं ATC कार्यालयातून धन्यवाद मानतो. तसेच प्रशांत बोरकर सरांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं, याबद्दल पण त्यांचा आभार. आणि जी टीम त्यांची या कार्यक्रमामध्ये जी सहभागी होऊन जे आपल्याला नेटवर्क वगैरे जे लाईव्ह जे दिसलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि आजचं हे सत्र या ठिकाणी संपलं असं जाहीर